1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, तुमच्या चेहऱ्यावर हास्यरेषांचा नृत्याविष्कार घडवायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. विनोदाच्या तालासुरांनी हास्य निनाद निर्माण करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांच्या कौशल्याला कौतुकाची दाद देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत आहे. कूल, ब्युटिफुल अँड गॉर्जियस सोनाली कुलकर्णी आणि खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज पुन्हा एकदा या मंचावर रंगणार आहे चर्चासत्र आणि आजचा विषय आहे मिनिमलिझम, अर्थात किमान गरजांमध्ये सुखी जीवन जगण्याची पद्धती. मात्र याबद्दल जाणून घेताना आपण कमाल हसणार आहोत. चला तर मग कमाल हसण्यासाठी जोरदार टाळ्यांनी आपल्या हास्यरथी महारथींना मंचावर आमंत्रित करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक कढई घेतो आणि त्यात विषयाचं तेल तापत ठेवतो. मग एक ताट घेतो आणि आलेल्या मान्यवरांचा बटाटा त्यात कुस्करतो. मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा साबुदाणा आणि माझ्या कवितेचा कूट घालून सगळं एकजीव केलं आणि कॉमेडीचे गोल गोल गोळे करून तेलात सोडले की झाला आपला गरमागरम साबुदाणा वडा तयार. मला 2 प्लेट द्या, माझा उपास आहे ना. लिहून घेते. मला बी 1 प्लेट लावा बरं का. माझं तर कडेवरच लक्ष आहे. मोरे विमा. अरे 1 मिनिट जरा मला फक्त सांगा, काय केलं तुम्ही आता जस्ट? सर, मी जर असं वेगळ्या पद्धतीने इंट्रोडक्शन दिलं सर. असं अधूनमधून मी क्रिएटिव्ह रचत असते. हा नाही, बरोबर आहे, पण तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा बटाटा कुस्करलात. असं नाही. टाळी. तर मंडळी, ममाची ओळख मी तुम्हाला नंतर करून देणारच आहे. मग ममा कोण? तुम्ही मजेशीर मान्यवर. तर यांची ओळख करून देण्यापूर्वी मला माहिती आहे तुमचे कर्ण पोपट माझ्यासाठी आतुर झालेत. कर्ण पोपट नाहीये ते, कर्ण पिंपूट असतं ते. कर्ण पोपट कुठले? काय म्हणालात? कर्ण पिंपूट. शी, कसं वाटतं ऐकायला? अरे तोच खरा शब्द आहे. तोच का कसा वाटतो ऐकायला कराल? नाही नाही सर, कर्ण पोपट कसा सुमधुर वाटतं कानांना. अरे बस सर, पोपट भारी पण असतोय. हो असेल, चांगला आहे पोपट, छान, पण शब्द कर्ण पिंपूट आहे तर कर्ण पिंपूट. बरं बरं, हे ममा म्हणताय तसं समजून घ्या. पण मला माहिती आहे तुमचे कर्ण हे ते आतुर झाले आहेत माझ्या संस्कृत कवितेसाठी. आज संस्कृत. तुम्ही संस्कृत मध्ये कविता? हो हो, आणि विषयाला धरून आहे. आजच्या कवितेचं नाव आहे मिनिमलिझम. अरे वा 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 वा. मिनिमलिझम 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 पावसात जाऊन भिजम. आकाशात कडाडते विजम, कडकड कडकड धडाम धूम. आकाशात कडाडते विजम, पांघरून घेऊन तुम्ही निजम. रिक्वेस्ट करते मी प्लीजम. रिक्वेस्ट करते मी प्लीजम. मिनिमलिझम 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 मिनिमलिझम. जबरदस्त. अंगावर रोमांच मिलम. इशम मोरम जावं तिकडं. मी नाही जावं. काय हे? कुठल्या कार्यक्रमाला आलोय मी? ऐका ना, हा कार्यक्रम टीव्हीवर दिसतो का CCTV वर दिसतो? सर, असं काय म्हणताय सर? टीव्हीवरच दिसतो.
मग तसं वागा पण ना. असं ना, काय केलं तुम्ही आता? निजम प्लिजम ही कविता होती का? हो सर. सर काल रात्रभर जागून मी संस्कृतचा अभ्यास केलाय. अरे मग नका जागू. काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही आणि नापास संस्कृत होतंय. असं नका करू. आता पुढच्या वेळेस जर तुम्हाला संस्कृतमध्ये कविता सुचली तर ती खोल पुरायची. उत्खननात पण सापडली नाही पाहिजे एवढी खोल. हा, नका असं करू. आपण चर्चेला सुरुवात करूया का? हो हो. तर मंडळी, हे जे आपले आजचे मान्यवर आहेत त्यांची ओळख मी करून देते. तर हे आहेत मिस्टर पृथ्वी कुत्रे. जोरदार टाळ्या. नाही 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 नाही, नाव चुकलेलं, नाव काय झालं? एडिट करायला सांगा त्यांना. नाव चुकलेलं आहे. नाव पृथ्वी कु अत्रे असं आहे. कुलदीप अत्रे वडिलांचं नाव. माहितीये सर, पृथ्वी कु अत्रे. पण ते सर संस्कृतची संधी सोडवली सर. कु अधिक अत्रे कुत्रे. नका तुम्ही, नका संधी ही साधूच नका तुम्ही ही संधी. काय होतंय, तुम्ही ना एकट्या वेगळं संस्कृत शिकलेले आहात. इतक्या वर्षात संस्कृतची जी कुत्तर ओढ होतीये ना ती फक्त तुमच्यामुळे होतीये. नाही नाही काल रात्रभरच केला. नका. रात्र तुमच्या आयुष्यात आलीच नाही पाहिजे असं वागा. नाही नाही. हा हा, तर आपण ना लगेचच चर्चेला सुरुवात करू. हो. हा, तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे सर. अत्यंत एकच आपले प्रेक्षक. हा, बोला ना, काय झालं? हा आजचा आपला जो विषय ना त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय त्याच्याबद्दल बोलायचं आहे. अच्छा, म्हणजे विषयाला सुरुवात करण्याआधी प्रश्न आहे तुम्हाला? हो, हो, हो. सुज्ञ प्रेक्षक. आपला आजचा जो विषय आहे ना हा. तो आहे हा. हेमा मालूजा आणि शमशुद्दीनच्या जेवणाची ताटली आण. काय म्हणजे मला कळलं नाही. आपला आजचा विषय नाही. हेमा मालिजा? अरे नाही. हॅलो, ऐका. तुम्ही मिनिमलिझमला हेमा मालिजा वगैरे वाचताय का? नाही, तसा नाहीये. विषय वेगळा आहे. मिनिमलिझम एक समृद्ध जीवनाचे तत्वज्ञान असं लिहिलंय. तसंच लिहिलेलं आहे ते. अरे बापरे, मग आजचा विषय वेगळाच आहे. म्हणजे काय अर्थच नाही. मी जातो बाबा. नाही नाही, नका जाऊ, नका जाऊ. थांबा, प्लीज थांबा, प्लीज थांबा. मला कळतंय हा विषय सर्वसामान्य माणसांसाठी फार वेगळा आहे. हो. पण मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, मिनिमलिझम हे एक वेळ परदेशी माणसांसाठी नवं असेल, पण आपल्या भारतीयांसाठी ते नवं नाही. आपण हे आपल्या नकळत करत आलोय. मिनिमलिझम म्हणजे काय, तर किमान साधनांसह जगणं, कमीत कमी गोष्टींसही जास्तीत जास्त आनंदी जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे मिनिमलिझम. दोन फार मोठे विचारवंत आहेत ज्यांचं पुस्तक मी आता मध्यंतरी वाचलं. ज्या पुस्तकाचं नाव आहे मिनिमलिस्ट. जोशुआ मिल्बर्न आणि रायन नोकोडेमस यांनी हे पुस्तक लिहिलं. मला सांगा, तुमच्यापैकी कुणी हे पुस्तक वाचलंय का? सर नाही वाचलं. मग हात का वर केलात तुम्ही? सांगितलं. जर नाही वाचलं ना, मग कशाला सांग. होय. ते काय लिहिलंय जोशान रायबानं? जोशान रायबानं काय लिहिलंय? कोण जोशी आणि रायबा? मांडी मालिशचं पुस्तक लिहिलंय काय? कुठली मांडी मालिश? आता म्हणलं का तुम्ही? मांडी मालिश नाव नाहीये पुस्तकाचं. मग मिनिमलिस्ट असं नाव आहे पुस्तकाचं. आणि ते कोणी लिहिलंय? ते जोशुआ मिल्बर्न आणि रायन नोकोडेमस या दोन विचारवंतांनी लिहिलेलं आहे. फार मोठे मुळात हे विचारवंत जे आहेत ते त्यांच्या पुस्तकांमधून, त्यांच्या ज्ञानातून आपल्याला जगायचं कसं हे सांगत असतात. आता आपलं सॉक्रेटिस काय म्हणाले? कुत्र्याला हगवायला बाहेर घेऊन जायचं. हा, बिल्डिंग मध्ये चालणार नाही. कोण म्हणलं? सॉक्रेटरी. वा, आमच्या बिल्डिंग मधला सॉक्रेटरी परवाच मीटिंग मध्ये बोलला. अरे सॉक्रेटरी नाही, सॉक्रेटिस. मुळात सॉक्रेटरी शब्दच नाहीये ना, सेक्रेटरी शब्द आहे की नाही. सॉक्रेटिस वेगळा माणूस आहे सर. सॉक्रेटिस हा थोर ग्रीक तत्वज्ञ होता. काय सांगता बाय काय? हा. म्हणजे तू आमच्याच भावकीतला झाला. कसं काय? ओ, मला सगळेच म्हणतात तू ग्रीक गॉड सारखा दिसतोस म्हणून. सॉरी टू से सर, पण तुम्ही ग्रीक गॉड सारखे नाही, ग्रीस लावलेल्या रॉड सारखे दिसता. सॉरी सर येस. मी येतो. का? तुम्ही खूप हसवताय. खाली बसा, खाली बसा. मी म्हंटल होतं ना हे मम्मा आहेत मजेशीर मान्यवर. गप्प बसा जरा, शांत राहा. तर पुन्हा विषयाकडे येतो मी. सॉक्रेटिस काय म्हणाला? द सिक्रेट ऑफ हॅपीनेस इज नॉट फाउंड इन सिकिंग मोर बट इन डेव्हलपिंग द कॅपॅसिटी टू एन्जॉय लेस. वा वा वा. कुठे कुठे? दुसऱ्या स्किटचे डायलॉग विसरलो, पाठ करून येतो लगेच. बसा खाली.
खाली बसा खाली बसा. काय हे? त्याला काय अर्थ आहे? समजून घ्या तुम्ही काय. मी मराठीत सांगतो. सॉक्रेटिसचं म्हणणं काय आहे काय? की बाबा जगण्याचा आनंद हा जास्तीत जास्त गोष्टी जतन करण्यात नाहीये, तर कमीत कमी गोष्टी आपल्या जवळ बाळगून आपल्या गरजा कमी करण्यात आहे. कळतंय का? त्याचं लग्न नसेल झालं बेण्याचं. बेण्या? सॉक्रेटिसला बेण्या मग म्हणतात? माझ्या बायकोला येऊन सांगा कमीत कमी जग आणि कमीत कमी गोष्टी वापर. अरे निबार हानील महिनाभर लादीव झोपील कुडकुडत. कमीत कमी जग. मी सांगतो तुम्हाला, बायकोला खुश ठेवायचं असलं नाही लय सामान आणायचं घरी. कुठे शेल लागला ये साडी घेऊन घरी, आयो भांडी घरी, कुणा बाजूच्यांना समजा एखादा बेड बीड नको असेल आणायचा आपल्या घरी, बरोबर. सरवाडीत एखादी गाडी नको असती उचलून आणायचं आपल्या घरी, घर भरायचं, बायको खुश. तुम्हाला सांगतो आमच्या घरात आहे की नाही 4 माणसं आहे ती, 12 कपाट आहे ती. की आ? कुणाच्या गोळ्या कुणाच्या कपाटात असते ते कळतच नाही, कोण मी कोणाच्या बी गोळ्या खाते. हेच करायचं नाहीये आपल्याला. मग अरे मग काय, मी तेच सांगतोय, मिनिमलिझम तेच सांगतोय मी. हे करायचं नाहीये. काय गरज आहे मला सांगा ना 3 माणसांसाठी 12 कपाटे ठेवण्याची. कमीत कमी गोष्टी वापरा, कमीत कमी गोष्टींमध्ये जगायला शिका. आता तुम्हाला हे पटतं का मला सांगा? एका घरात माणसं 4 असतात आणि टीव्ही 3 असतात. गरज काय? 3 टीव्ही वापरण्यापेक्षा 1 टीव्ही ठेवा, 2 देऊन टाका. नाही बरोबर आहे. आमच्याकडे 3 म्हातारे आहेत. 1 ठेवून 2 देऊन टाकले तर चालतील. अरे, वेड्यात का तुम्ही? हे काय सगळ्यांबद्दल नाहीये, हे सगळ्यांना अनावश्यक गोष्टी फक्त देऊन टाका. अनावश्यकच आहेत ते. थांबा. नवरात्र राज्यातून माहिती आहे तुम्हाला? मला नाही माहित. घरीवर बघा तुम्ही. मला नाही यायचंय तुमच्या घरी. प्लीज यांना शांत करा. प्लीज यांना शांत करा. चिडले नाही ते. नाही, चिडायची गरजच नाहीये. वृद्धांविषयी बोलतायत ते, घरी येऊन बघा त्यांना काय असतंय ना. कुठनं आणली ही माणसं? सर तुम्हाला सांगते आमची ही माणसं आहेत ना महाराष्ट्रातलं कानाकोपऱ्यातनं शोधून काढलेली आहे ते सगळे नग. मग ते कोपरे आत्ता जाऊन बुजवा. कौतुकाने नव्हतं विचारलं मी, कुठनं आणली ही माणसं. नव्हतं ते, कुठनं आणली ही माणसं. यांना कळतंय का हे काय बोलतायत? लक्षात घ्या, मिनिमलिझम कसं वर्क करतं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. आता एक सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. काय होतं ना, आपण आपल्या घराला ना आनंदाने जगण्याची जागा बनवतच नाही, आपण तिला साठवणीची जागा बनवतो. तेवढा आहे तेवढा आहे. हे बघ काय होतं, घरात माणसं किती असतात? इनमिन 4 माणसं असतात, पण कपबशा किती असतात? 5 सेट, 6 सेट, 10 सेट. काय गरज आहे 30-30, 40-40 कपबशांची गरज काय 4 माणसांना? सोपं उदाहरण सांगतो आणखीन. पार्किंग. जागा कमी पडायला लागली, गाड्या जास्त वाढायला लागल्यात की नाही. काय होतं, एका घरात 2 माणसं असतात, नवरा आणि बायको, पण गाड्या किती? 3. गरज काय? एक माणूस 2-2 गाड्या वापरतो. तसं नका करू. 5 माणसांना सुद्धा एका कुटुंबातल्या 1 गाडी पुरेशी असते. आता जपान पहा, एवढा प्रगत देश आहे, पण तो काय करतो? एका कुटुंबात 1च गाडी. शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर. तिथे अजूनही सायकल वापरतात. तुम्ही सुद्धा सायकल वापरा. सर येस. मला सांगा, 1 सिमेंटची पोती सायकलवर ठेवून मी पंजाबला किती वेळात पोचेन? का? मी नाईट ट्रक ड्रायव्हर आहे ना, पॉम. आणि सर सावधान, दुरिया बनाए रखना, आगे वाला कभी भी खड़ा हो सकता है. हे सायकलच्या मागे कुठे लिहायचं? अडकलात की नाही? तर मी काय म्हणतो, एवढं मोठं कसं लिहायला पाहिजे? तुम्हारा वादा सच्चा होता तो आज हमारा बच्चा होता, एवढंच लिहून ना. नाही, ही बी मोठंच आहे की. त्यावेळेस साधं लिहायचं, नजर हटीन बरगडी तुटी, विषय कट. असं मोठं काय? मला या सगळ्यांचंच आवडलेलं आहे, पण मग ते हॉर्न ओके प्लीज ते कुठे लिहायचं? इथे कपाळावर लिह बावळट, इथे कपाळावर लिह. हे ब्रह्मकमळ उलटं घातलंयस ना, त्याचं बाजूला कर आणि इथे हॉर्न ओके प्लीज असं लिही. आणि चालताना ना वाजवत फिर, टाणानाक 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 अशी फिर. काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? माणसाला कळत नाही, आम्ही काहीतरी सांगतोय ना. तुम्हालाही नाही कळत सर, मी होस्ट आहे, अशी पद्धत आहे का बोलण्याची? अरे तुम्ही होस्ट आहात ना, मग तुम्हाला कळलं पाहिजे, विषय भरकटतोय. हो तेच बोलतोय सर मी. मगापासून आपला विषय खूपच भरकटतोय. एक्झॅक्टली. आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय त्याच्याबद्दल बोलायचं. विचारा तुम्ही, पटकन विचारा. आजचा जो आपला विषय आहे, मालाडवाली मामी समुद्रावर जॉनीला तेल लावते. एक मिनिट मला आता काही ऐकायचं नाही.
मला हा विषय परत जाणून घ्यायचा आहे तुमच्याकडून. मालाडवाली मामी समुद्रावर जॉनीला तेल लावते. हा विषय आहे आपला. मालाडवाली मामी कुठल्या जॉनीला समुद्रावर जाऊन तेल लावते? का नाही चिडणार? अरे येते चिड असं चुकीचं वाचलं. ऐका, हॅलो, काय लिहिलंय? मिनिमलिझम एक समृद्ध जीवनाचे तत्वज्ञान असं लिहिलंय. असंच लिहिलंय सर. या सॉरी. खाली बसा, खाली बसा. मूर्ख माणूस. या सर या. अरे बौद्धिक मिनिमलिझम आहे या माणसांकडे. यांना कळत नाही हे काय बोलतात. लक्षात घ्या, मिनिमलिझम हे प्रत्येक गोष्टीत असतं. फक्त घरातल्या शोभेच्या वस्तूंमध्ये असेल का? तर नाही, कपड्यांमध्ये सुद्धा असतं. आता एक सोपं उदाहरण सांगतो. आपल्याकडे एखादी पॅन्ट असते, जीन्सची पॅन्ट किंवा साधी ट्राउझर. त्याचं बक्कल तुटलं की आपण काय करतो? शी बाबा बक्कल तुटलं, पॅन्ट फेकून देऊया. असं नाही करायचं. अशा वेळेस काय करायचं? बक्कल शिवून घ्यायचं. कशाला बकल शिवून घ्यायचा? करगोट असतो त्याच्यात अडकवायची पॅन्ट. त्यापेक्षा काय करायचं माहिती आहे का सर? मांडीमध्ये आहे की नाही, गच्च धरून ठेवायची पॅन्ट अशी. असं असं चालायचं. पडतच नाही, मला माहिती आहे, मी केलं होतं तर. अरे मूर्ख आहात का? बसा जागेवर, बसा बसा. बसा जागेवर. युजलेस. काहीतरी उपाय सांगतायत. गपचूप बक्कल लावा, विषय संपवून टाका. मूर्ख कुठचे? हे फालतूचं बडबडताना हे कमी करा. ह्याच्यात सुद्धा मिनिमलिझम आणा. ह्याच्यात पण पाहिजे. हा, कमीच बोला. मी काय म्हणतो सर, हा. म्हणजे आता आय लव्ह यूच्या ऐवजी चल एवढं म्हटलं ते चालेल मग. नाही पण चल पण लय मोठं होईल. मोठं होय. ये अरे करे हे कराल तुम्ही? कोण आहात तुम्ही? जरा शांत बसा. कळतंय का? काय माफ करा मांडताय सर, तुम्ही? माफ करा. नाही ते मी करायचंय की नाही पुढे चर्चासत्र? करायला तर हवं सर. शेवटची 5 मिनिटं राहिली, पटकन मूर्खपणा संपूया. करतात. एक काम कर, मला ना ही माणसं ना थेअरीच्या लायकीची नाही आहेत. जस्ट बिकॉज आय एम प्रोफेशनल मी हे सेगमेंट संपवणार आहे. तुम्हाला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. ह्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याचा साठा आपल्या घरात का होतो याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? याचं कारण तुम्ही स्वतः आहात. कारण तुम्हाला नाही म्हणता येत नाही. काय होतं, कधीतरी कोणीतरी तुम्हाला सांगतं की अरे सेल लागलाय, चल आपण काहीतरी खरेदी करायला जाऊ. दिसतं काहीतरी चांगलं, ते गरज नसते त्याची, पण चांगलं दिसतंय म्हणून घेतो. लक्षात घ्या, तुमच्याकडे असलेल्या अनावश्यक गोष्टी एखाद्याची गरज असू शकतात. ते त्याला मिळवून द्या, तुमच्याकडे नका ठेवू. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही करायची ते म्हणजे नको म्हणायला शिकायचं की बाबा मला हे नको नको नको. कळलं? आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. नको. मी काय सांगतोय ते ऐका. नको. अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय. नको. मरा 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 सगळे. नको नको करताय. बावळट आहात का जरासे? नको म्हणजे माझं मलाच सांगाल का? अनावश्यक गोष्टी नको म्हणालोय ना मी. मला कुठे नको म्हणताय? चर्चेला बोलावलाय ना मला बावळटांनो. मला बोलायचंच नाही या माणसांची. तो एकटा माणूस ना मागे मगापासून शांतपणे माझी चर्चा ऐकतोय. सर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. कम ऑन बनाय. टिंग. म्हणजे सर ते मिनिमलिझम आहे ना. खरं तर मी टिंग टॉंग करणार होतो, पण विषयाला धरून टिंग एवढंच केलं. वा वा. खूप चिड येते, खूप चिड येते. पण हा माणूस पहिल्यांदा चुकलाय म्हणून मी परत तुम्हाला सांगतो, जेन्युइन प्रश्न असेल तर प्लीज विचारा. सर जेन्युइन प्रश्न आहे सर, खरंच. Yes. म्हणजे सर मी मिनिमलिझम पाळणारा माणूस आहे सर. गुड. म्हणजे मी ज्या ब्रशने दात घासतो ना सर, त्याच ब्रशने मी केसांना डाय पण लावतो सर. आणि त्याच ब्रशने बूट पॉलिश पण करतो सर. पण प्रॉब्लेम आता असं झालाय ना की सकाळी ब्रशने दात घासता घासताना मला बेसिन पण साफ करायचं असतं. तर त्याच ब्रशने एका वेळेला 2 कामं मी कशी करायची ह्या विवंचनेत मी पडलोय. तर मी काय करू सर? ही विवंचना वाटते तुला? मग तू एक काम कर बाळा, तू आहे ना सकाळी दात घासताना ना बेसिन आधी तोंडात घे असं, आणि असं घास सगळं असं. बावळट आहेस तू, बावळट मूर्ख माणूस. म्हणजे एका प्रश्न एवढं करतोय हा. म्हणजे त्या एका ब्रशनी दोन्ही कामं आपल्याला करता येतात? 2-3 कामं करता येतात. म्हणजे असा ब्रश आहे? मिळतो बाजारात. काय सांगतो? हो. म्हणजे मला पण पाहिजे, मला गरजेचं आहे. मला घेऊया ना आपण, मला माहिती आहे. आहे माहिती आहे. हो, हो. मला पण एक घेऊन मला टाकायचं. पण पाहिजे. ब्रश पाठ खास दात घासा. मला पण दात मला माहिती आहे, चला ना. घासायचे. दाखवतो तुम्हाला. अरे हे ओळखीचं आहे? ओळखीचं आहे. अरे हे मिनिमलिझम मला पण ते आयब्रो साठी हवाच आहे. अरे ही अस्वच्छता आहे. हॅलो. फारच महत्वाचा विषय. सुंदर. मी पण मिनिमलिझम इम्प्लिमेंट करणार आहे. मस्त. बोला.
नको. थँक्यू. अफलातून तुम्ही सगळे इतकं एन्जॉय करता या सिरीजमध्ये आणि असं पर्टिक्युलर कोणाचं कौतुक असं ना, पण एक एक असे नग ज्या ज्या कोपऱ्यातनं निवडलेत ते कोपरे बुजवायचे नाहीत. मला त्या कानाकोपऱ्यात जाऊन बघायचं तिथे काय आहे, कुठनं आलेत हे नग. अफलातून इन्क्लुडिंग रसिका, म्हणजे तू सुद्धा जो सुरुवातीचा बावळपणा जो करतेस तो इतका वाखाणण्याजोगा असतो की क्या बात आहे. आणि पीपी तुझं सगळ्यात जास्त कौतुक, कारण हे सगळे त्याच रूपात असतात. तू वारंवार वेगळ्या रूपात येतोस आणि वारंवार आम्हाला वेगळ्या भूमिकेची अनुभूती देतोस. त्याबद्दल तुझं विशेष कौतुक. ला जवाब सिरीज आहे आणि या सिरीजचं मिनिमलिझम कधीच होऊ नये अशी देवाकडे प्रार्थना. वा 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 वा. सोनाली ताई. तज्ञम सल्लम आउटस्टँडिंग. खूप मजा आली. व्हेरी वेल डन. Yes. वा 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 वा. जबरदस्त. थँक्यू उलट ब्रह्मकमळ अँड बॉईज. थँक्यू. मंडळी, प्राध्यापक प्रसाद ओक लिखित मन कसं जिंकावं या पुस्तकाच्या भरवशावर एक शिक्षक आज पुन्हा एकदा सज्ज झालाय मन जिंकण्यासाठी. चला बघूया त्याला आज यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लवेबल कलाकारांचं. हॅलो. हाय 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 राजू. हाय सोनाली. हॅलो. हाय 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 हाय. आज काय सांगू, माझ्या अंगावर एकच गोष्ट आज आली आहे, शहारा. काय सांगू सोनाली, तुला तर माहिती आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत ज्या आडनाव लपवतात, पण मला त्या खूप आवडतात. ईशा मॅडम, माझ्या मनातल्या भावना त्यांच्याबरोबर पोचवण्यासाठी गेली वर्षभर मी प्रयत्न करतोय. आणि आज काय झालं माहिती आहे का सोनाली, आज सकाळी त्यांचा मेसेज आला. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आज त्यांचा मला मेसेज आला, चौगुले सर आज व्हॅलेंटाईन्स डे आहे, मी खूप अस्वस्थ आहे, कृपया मला लवकरात लवकर घरी भेटायला या. अरे यार, अजून काय पाहिजे. मी काय सांगू, मला कळत नाहीये, मन फुलपाखरू झालंय ग माझं आणि हवेत उडायला लागले. मी नाही सांगू शकत. आणि एकच गोष्ट आहे रे त्याच्या मागे. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. मन माणसाला काय करावं यार. पहिली 147 पानं आहेत ना, सगळे फॉर्म्युले फेल गेलेले आहेत. टोटल फेल्युअर. काय त्याचा उपयोगच नाही आहे. पण 148 पानावर जे लिहिलेलं आहे, काय वाक्य त्यांनी, पहिलंच मी बघितलं, मी असं होपलेस होतो काय. आणि जे पहिलं वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे, आग जब दोनों तरफ से लगती है तो जोरदार मार दो हातोडा, असा टाईप काहीतरी वाक्य आहे. म्हणजे इथून तिथून उचललेलंच आहे, मुद्दा तो नाही आहे. पण यार मला इन्स्पिरेशन मिळालं त्या वाक्यामुळे आणि आज मी इकडे आलेलो आहे. आज माझ्या भावना तिच्यापर्यंत मी पोहोचवणारच आहे. बस मला दुसरं काही माहिती नाही. विश मी लक. ऑल दी बेस्ट करा यार सगळ्यांनी प्लीज. आज तरी होऊन जाऊन दे यार. आय लव्ह यू ऑल. ईशा मॅडम. चौगुले सर. अरे बापरे. अरे बापरे. अरे बापरे. बसा ना सर. सर सर इथे 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 बसा ना सर. सर ईशा आय लव्ह यू. आय लव्ह यू टू चौगुले. ओ सर, तुम्ही असे का उभे आहात? या ना. काय झालं? विचार करत होतात का काही तिथे अडकला? नाही, थोडासा लाडू अडकला होता, गिळला तो. तुम्ही मला बोलवलं आता, म्हणजे तुम्ही आज मला सांगितलं की व्हॅलेंटाईन्स डे, मला अस्वस्थ वाटतंय. मी लुंगी सोडून आलो. नाही, लुंगी धुत होतो, मी सोडली, ती बाजूला केली, मी मिळेल ते कपडे घातले आणि मग मी इकडे आलो. मला सांगा ना प्लीज मॅडम. काय सांगा सर. बोलायचंय म्हणजे सर प्लीज सांगा. मला ना त्रास झालाय व्हॅलेंटाईन्स. मी आहे ना त्रास तुमचा सोडवायला मी आहे ना. मला सांगा फक्त काय आहे ते प्लीज. बघा मी तुम्हालाच मेसेज. हो कार आहे माझा. कशावर हो? नाही ओके ठीक आहे, काय बोलताय सर? मला माहिती मला बोलू का सर? मी ऑलरेडी अस्वस्थ आहे ना सर. होय
मी खरं सांगू का मी होय. तुम्हालाच मेसेज केला कारण चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. स्टॉप. हे वाक्य पुन्हा ऐकायचंय मला. चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. पुन्हा ऐकायचंय. केला कारण चौगुले तुम्ही खूप स्पेशल आहात. आता स्लो मोशन. गुले तुम्ही खूप स्पेशल आहात. स्लो मोशन मध्ये चौ गेला, नुसता घोले आला. प्ले. म्हणून मी ठरवलं की तुमच्याशीच बोलायचं. पण मला ना कळत नाहीये सर मी कसं बोलू. म्हणजे माझे शब्द पिंगा घालतायत, माझ्या पोटात फुलपाखरं उडतायत आणि मॅडम जास्त वेळ काढू नका, माझंही मन चिचुंदरी झालंय. सॉरी. हे झालंय, पक्षी झालंय माझं, मला कळत नाही मी पण काय. प्लीज सांगा तुम्ही, मनातलं सांगा मला. मॅडम एक मिनिट, मी फक्त काय नाही अनवाणी ऐकतो. अय्यो, हां बोला बोला मॅडम. येस. श्रमेश बाहेर ये लवकर. रमेश मावशी काय झालं? हे असं करतो. हा, माझा भाचा श्रमेश चौगुले सर. सर हॅलो. सर बरे आहेत ना सर? अरे ऐका नको हां. सर आज येस. व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. हो. मारा गप्पा मारा, मी आत आहे. म्हणजे इकडे माझं हे मी काय करू याच्यावर गप्पा मारून? असलं नाही माझं काही बाबा, असं काही नाही. आपण मारू ना गप्पा त्यापेक्षा. पण फक्त आपण काय बोलणार सर, त्याच्याविषयी बोलायला बोलवलं ना तुम्हाला मी इथे. हो बरोबर आहे, पण माझं तुमच्यावर हे आहे ना, काय विश्वास आहे माझा तुमच्यावर. सर माझाही फक्त तुमच्यावरच विश्वास आहे. हा माझा भाचा, हा कार्टा आहे, पोरीच्या प्रेमात पडलाय. आय एम इन लव्ह. ती नाही म्हणते त्याला, तरी हेच करायचंय त्याला. आय डोंट केअर. शी इज माइन, आय एम हर्स, दॅट्स इट सर. गप्पा बस. काय करतोय हा आता? आज व्हॅलेंटाईन्स डे, तर आज परत प्रपोज करणार म्हणतोय. नाही म्हणाली ती ऑलरेडी. आता मला सांगा तुम्ही सर, जर समोरची स्त्री रिस्पॉन्स नाही देते तर लोचटासारखं मागे 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 असं करायचं असतं का चौगुले? बघ रे, बघ त्या माणसाकडे बघ. तुला वाईट वाटू नये ना म्हणून तुझ्या विरोधात बोलत नाहीये पटकन तो माणूस. बिचारा किती, आय गो, त्यांना किती वाईट वाटलंय बघ. त्यांना बघवत नाहीये माझा त्रास. बापरे, ते तिकडे कुठे? काय चारित्र्यवान माणूस आहे माहितीये. चारित्र्यवान माणसं असं करतात? बस. त्यांना बघवत नाहीये माझा त्रास. अरे ते किती चारित्र्यवान आहेत माहितीये का तुला? ते ना, त्यांनी असं गुडघ्यावर बसून एखाद्या मुलीला प्रपोज जरी केलं ना, तरी एक भाऊ आपल्या बहिणीला गुलाब देतोय असंच वाटतं. त्यांच्या डोळ्यात फक्त भाऊ दिसतो. चल जागा. काय सर? असं काय नाहीये, भाऊ काय दिसतो असं नाहीये. मी नाही तुम्ही वेगळ्या अँगलनी माझ्याकडे बघा. मी वेगळं असू शकतो ना, एकदा बघा. बघत नाही का तुमच्याकडे? अरे बापरे. हा, तुम्हाला असं वाटतं मी बघत नाही तुमच्याकडे सर? सर मी बघते तुमच्याकडे, म्हणून तर मला माहितीये ना तुम्ही कसे आहात, म्हणून तर तुमच्याकडे मदत मागायला आली आहे ना मी सर. सर तुम्ही सात्विक आहात. सात्विकता तुमच्याकडून शिकावी. शिवी देताय का नीट बोलताय? सात्विक आहात असं कसं म्हणता तुम्ही? इकडे येतो. किती सात्विक आहे माणूस बघ, शिक काहीतरी त्यांच्याकडनं. एवढी वर्ष सात्विकता जपली आहे त्या माणसाने. काय वय आहे त्या माणसाचं? अरे 53 आहेत ते आज. नाही 53 नाही. 53 नाहीये माझं. जस्ट इट इज 52 वर्ष आणि 9 महिने. 3 महिने आहेत अजून 53 पूर्ण व्हायला. अजून खूप वेळ आहे 53 व्हायला. आणि लाईफ स्टार्ट्स ॲट 52 years and 9 months असं म्हणतात तिकडे. हा, मी आजपर्यंत अजून आयुष्यात पाव आयुष्य सुद्धा जगलेलं नाहीये. सॉरी सर, पण यमाचा चहा रेडी आहे. तुमचा पाव तो कधी पण बुडवेल. काय बोलतो? सॉरी सर. मूर्ख आहेस का? असं बोलतात? बघ ते चिडले पण नाहीयेत. समजून घेतोय रे माणूस. तू असं बोललास तरी समजून घेतोय तो माणूस. काय करायचं सर तुमचं? तुम्ही किती चांगले आहात सर. हा, तुम्ही केवढे गोड आहात. आणि म्हणूनच मला असं वाटतं तुम्हीच याच्याशी बोलावं. बोला एकदा याच्याशी. सर तुम्ही कधी असं एकतर्फी प्रेम केलंय? हा नाही, मी सांगू शकते ना, नाही केलंय. अरे
कळत कसं नाही रे तुला सोन्या? असं नको न करूस. प्रेम बिम सगळं फालतू असतं. अरे एकटं जगण्यात खूप मजा आहे. मला जोडीदार पाहिजे. माझं ठरलंय, मी माझ्या प्रेमासाठी जग धरणार आहे वेठीस. प्रिया माझी भजी, मी तिचा पॅटीस. हे असं सगळं करतोय प्रेमात हा. काय बोलाय सर, मला ना खरंच कळत नाहीये आता मी काय करू. तुम्ही बोला ना त्याच्याशी. हो हा, त्याला एकटं राहण्याचे फायदे समजावून द्या त्याला. पण मी असं कसं सांगू त्याला? नाही सर प्लीज, माझं नाही ऐकत तो. तुम्ही सांगितलं तर मला असं ऑड वाटेल. एकटे राहण्याचे फायदे मी त्याला कसे सांगू ना? बरं नाही वाटणार ना. माझ्यासाठी एवढं नाही करू शकत. नाही हे असं नका म्हणू. मी तुमच्यासाठी काही करू शकतो. मी खरं पण असं नाही. शपथ आहे माझी. शपथ. सॉरी 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 मला तसं नव्हतं म्हणायचं. नाही मला कळत नाही मी काय रे. शपथ नाही घ्यायची. शपथ नाही घ्यायची. सांगा हो. ना प्लीज. मी पाया पडू का तुमच्या? नाही मी सांगतो त्याला. प्लीज प्लीज त्याला एकटं राहण्याचे फायदे समजाव. 2-3 फायदे सांगा फक्त, पटेल त्याला. प्लीज सर, प्लीज सर, सांगतो. प्लीज सर. मी इथे आपलं बोला. मी ऐकत नाही. प्लीज सर बोला. सॉरी. काय हो होय होय होय. मला कसं असतं, एकटे राहण्याचे फायदे असं काय असतात. म्हणजे एकटे राहण्यामध्ये हे मजा नसते अशी काही. पण एकटे राहिलं की फायदे असतात. हो सांगतो. एकटे राहण्याचे फायदे म्हणजे टूथपेस्ट पुरते आपल्याला, लवकर संपत नाही. आणि मग दुसरा फायदा हा असा आहे की ओला टॉवेल जर ओला टॉवेल कोणी ठेवला असं म्हणायला कोणी नसतं आपल्या घरी. आपण ओला टॉवेल कुठे ठेवू शकतो. आणि तिसरा फायदा म्हणजे आपण जर दारू पिऊन आलो. दारू पिणं वाईट. मला माहिती. दारू पिणं हे इट इज इंजुरियस टू युअर हेल्थ. पण जर दारू डोसून आला तर दारू डोसून आलास तर पायरीवर झोप असं म्हणायला घरी कोणी नसतं. हे 3 फायदे असतात. पण हे 3 सोडल्यास बाकी एकत्र राहण्यात मजा असते. मला सांगतो एकत्र राहण्यात खूप मजा असते. मी पण तेच सांगतोय सर. मी सगळ्यांना ओरडून हेच सांगितलंय, प्रेमात माझा बळी द्या पण मला माझी खळी द्या. मी बोललोय सगळ्यांना. पण कोण ऐकतच नाही. तुम्ही बसा नाही. तुम्ही इथे बसा. मी मावशीला पण हेच सांगितलं. म्हटलं एकटं राहण्यात गंमत नाहीये, प्रेमात पड. हे मात्र बरोबर बोललास तू. हे अगदी करेक्ट बोलताय. सांगितलंय पण ती ऐकत नाही. तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, होय तुम्हाला कधी प्रेमात पडावंसं नाही वाटलं? एकाच शहाळ्यात 2 स्ट्रॉ घालून समुद्रकिनारी एकमेकांच्या डोळ्यात बघत पाणी प्यावंसं नाही वाटलं? आपली आवडती व्यक्ती समोरून गेल्यानंतर रोमॅन्टिक गाणं तुमच्या वायलिनवर वाजलं असेलच ना केव्हा तरी? काहीतरी आपल्या डोळ्यात कचरा गेल्यानंतर कोणीतरी आपल्या डोळ्यावर सुद्धा अशी हळुवार फुंकर मारावी असं वाटलं असेलच ना तुम्हाला? दादरच्या गल्लीमध्ये लस्सी पिऊन झाल्यानंतर तिच्या ओठावर अडकलेली लस्सी हळूच अलगद पुसवत असं करावंसं वाटलं असेलच ना? मला लस्सी पाहिजे. मला लस्सी पाहिजे. मला बाबाची लस्सी पाहिजे. मला लस्सी पाहिजे. सर तुम्हाला मला लस्सी पाहिजे. सर काय बोलताय तुम्ही? लस्सी काय बोलताय? मला रस्सी पाहिजे. रस्सी पाहिजे या असल्या सगळ्यांना बांधून ठेवायला. हे म्हणत होतो. हे हॅल्युसिनेशन आहे. हे असं भास या टाईप. कळलं किती त्रास होतोय त्यांना. बघ असं करू नकोस. त्रास झाला. किती त्रास होतोय त्यांना. एका फटक्यात त्यांनी ओळखलं हॅल्युसिनेशनची केस आहे. कळतंय तुला? आणि हे का होतं सर? प्रेमात पडल्यामुळे हे असं सगळं होतं. हॅल्युसिनेशन्स वगैरे. आता माझं उदाहरण घे. काय? मी फक्त कामाकडे फोकस केला. हे फालतूपणा, प्रेम, मी याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी हवं ते अचीव केलं. तुला काय वाटतं माझ्या आजूबाजूला असं प्रेमात पडण्यासारखे पुरुष नव्हते? अरे दर 10 मिनिटांनी दिसायचे मला असे पुरुष. हो दिसायचे कशाला, आजही आहे असं सगळं. दिसतात. पण आता आपले सरच घे. किती चांगले आहेत सर. सो हँडसम. म्हणजे मुलीला एका नवऱ्यामध्ये, आपल्या नवऱ्यामध्ये जे जे गुण हवे असतात ते सगळे आहेत या माणसामध्ये. तुम्ही किती भारी आहात. किती सर तुम्ही एवढे चांगले आहात. तुम्ही कमाल आहात. तुमच्यात सगळं आहे. पण मी तुमच्या प्रेमात पडले का? नाही. प्रेमात नाही पडले ना मी एवढं सगळं असून. हे बघ प्रेमात नाहीये ना मी, त्यामुळे मी खुश आहे. मी काही करू शकते. हे बघ मला काहीच वाटत नाही. मी आज त्यांचा हात धरला.
मला काही वाटतंय नाही, कारण मी प्रेमात नाहीये सोन्या. मी असं बोलता बोलता केलं, काही मला झालं. काय झालं? सर, काय झालं? सर पाणी देऊ का? काय होतंय? काय होतंय तुम्हाला? आय एम ओके, आय एम ओके. काय काय झालं काय? आपण जेव्हा बोट शेगडीकडे नेतो ना तेव्हा त्या बर्नरला काहीच कळत नाही काय झालं ते, पण बोटाला मात्र फोड येतो. आणि ज्याला फोड येतो ना त्याच्या वेदना त्यालाच कळतात. म्हणजे काय नाही बोलतोय? सांगू शकत आहे. बरेच दिवसांनी त्यांचा वायलिन वाजलाय असं वाटतंय मला. रमेश, काय बोलतोय? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा, बोला ना सर. अतिशय काय? महत्वाचं आहे. हो, बोला. रमेश 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 आय लव्ह यू. अगं प्रेम आंधळ असतं पण एवढा बघ, इकडे आहे मी. इकडे कुठे हे तरी बघ. रमेश रमेश आय एम सो सॉरी रमेश, मी चुकले. तुम्हाला विचारलंस आणि मी तुला नाही म्हटलं, पण त्यानंतर जेव्हा तू 24 तास माझ्याशी नाही बोललास ना, मला इतकं हरवल्यासारखं झालं ना. मला कळेना मी काय करू. म्हणजे खरं प्रेम विरहात असतं म्हणतात ना, तेच खरंय रे, तेच खरंय. मागचे 24 तास मला 24 युगांसारखी वाटली. बापरे, बस आता हा विरह. माझ्या मनाच्या आणि मेंदूच्या शर्यतीत माझं मन जिंकलंय. श्रमेश, आय लव्ह यू श्रमेश. प्रिया आय लव्ह यू टू. जय प्रसाद ओक, जय प्रसाद ओक. एक मिनिट. प्रसाद ओकचा काय संबंध? अहो त्यांचं पुस्तक आहे ना मन कसं जिंकावं, ते वाचलंय मी. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की जर पहिल्यांदा मुलीने नकार दिला तर तिला 24 तास अवॉइड करायचा, रिप्लाय नाही करायचा. मग ती आपला विचार करू लागते आणि मग होकार कळवते. हे माझ्या पुस्तकातच नाहीये. अरे लबाडा, प्रत्येकाला वेगवेगळ्या आवृत्त्या देतोस काय? अरे डेंजर आहे हा माणूस. सर त्यांची चूक नाही, ते वयानुसार लिहितात सर. म्हणजे 24 तासाची आयडिया तुम्हाला दिली तर प्रॉब्लेम होईल. 24 तास तुम्ही इग्नोर कराल, पण 24 तास तुम्ही जगाल काय? मेंढी पाहिजे ना. मी मगाशीच बोललो यमाचा चहा रेडी आहे, तुमचा पाव केव्हा पण बुडवेल तो. रमेश, काय बोलतोय? मावशी सॉरी मावशी, आम्ही बाहेर जाऊ. जा ना, जा. हेच तर वय प्रेम करायचं. जा, मजा करा. आपण लवकर जाऊया, या माणसाला आपलं प्रेम बघवत नाही. अरे नाही, माझा काय संबंध? तुम्ही डबल ढोलकी आहात का? मगाशी विरोध केलात त्यांच्या प्रेमाला आणि आता काय सपोर्ट केलात? सर, माझा विरोध एकतर्फी प्रेमाला होता हो. आता दोघांची संमती आहे तर काय हरकत आहे सर, प्रेम करावं ना मग. खरं तर मलाही कधी कधी वाटतं सर, आपणही प्रेमात पडलं पाहिजे. आपणही कोणाला तरी गुलाबाचं फूल दिलं पाहिजे. मग ऐका ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बोला ना. व्हॅलेंटाईन प्रेम करतो. तुमच्या व्हॅलेंटाईन लग्न करू जाऊन येऊन. काय बोलताय सर, काहीच कळत नाहीये. काय बोलताय? आजूबाजूला असा सनी नाव सुरू होणारा कोणी असेल, एसनी, तर तुम्हाला आवडेल का असं एसनी? सर तुम्हाला कसं कळलं माझ्या मनात कोणीतरी आहे ज्याचं नाव एसनीच सुरू होतं? कारण मी ओळखतो तुम्हाला. मी पूर्णतः ओळखतो. सांगा, फक्त बोला, फक्त बस सांगा. पीटीचे श्याम सर. त्यांना बघितलं ना की मला काहीतरी होतं सर. अरे ते कसे वाटतात माझ्यासाठी? खड्ड्यात घेऊन तुझ्या हे कोण काय दिवसभर काय पिटी पिटी करत बस. माझ्या मला क्लासेस आहेत, भेटच मला सांगून ठेवतो. तू भेट मला सांगून ठेवतो. श्याम सर सांगा ना कसे वाटतात? वा खरंच अतिशय लवली परफॉर्मन्स. बघूया हा सर असे काय म्हणतात. जय प्रसाद ओक. वा बहारदार. ते जे पुस्तक आहे ते समवयस्क लोकांसाठी आहे. मी श्रमेश सम्या. लक्षात घे तू. बरं, तुला तुझ्या संपूर्ण स्किटमुळे मला अत्यंत तृप्ती मिळालेली आहे, त्यामुळे माझं पचन व्यवस्थित आहे. एकदा मी देवाकडे प्रार्थना करतो की तुझ्या गळ्यात अडकलेला लाडू पचू दे, तेव्हा काहीतरी होईल. बहारदार. ईशा फार गोड गेलंस, फार मस्त. प्रिया मस्त, फार गोड आणि फार सटल आणि फार मजेदार परफॉर्मन्स होता. आणि या सिरीजमध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा असतो आमिरचा.
आमिरच्या बँडसाठी पण टाळ्या. आणि त्याला पूरक अशी एवढीच इंटेन्सिटी बने लावतो, त्यामुळे त्याचंही फार कौतुक. मजा आली. वंडरफुल. सोनाली ताई. रमेश, तुला खूप दिवसांनी मी अशा सिटी लवरच्या भूमिकेत पाहिलं. फार आवडलास मला तू. तू एकदम क्रिस्प आणि मजेदार होतास आणि कुणाच्या बरं एवढा प्रेमात पडलायस असं वाटायला आम्हाला भाग पाडलंस तू. आणि ती ही जी वेंधळी प्रेमिका होती, तू फार आवडतेस मला प्रिया जेव्हा तू वेंधळी असतेस. नॉर्मल असते. खूप मजा आली. व्हॅलेंटाईन्स डेच्या खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. मंडळी, आपली गरज कुठली आणि चैन कुठली यावरून 2 पिढ्यांमध्ये नेहमीच संघर्ष होत आलाय. असाच एक कौटुंबिक संघर्ष आपल्या समोर घेऊन येत आहेत विनोदाचा नवा व्यापार, मांडवकरांचा मंदार. विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. पुढे 937 झाला. किती टोटल झालं सांगा. 21,589. अरे बापरे. एवढा खर्च झाला या महिन्यात? नाही नाही नाही, आपल्याला खर्चाला आळा घातला पाहिजे. म्हणजे आता या महिन्यात आपल्याला 5,000 पण बाजूला काढता नाही येणार हो. ठीक आहे काय, म्हणजे आहे आता या महिन्यात होता खर्च तेवढा. तुझा हळदी कुंकू होतं, वाण वाटलेच नाही सगळ्यांना. पण ते वाटावे लागले. जूटच्या बॅगा आणि ते सगळं वाटलेच. मग ते वाटावं त्यानंतर लागलं. दोनदा गावी जावं लागलं. झाला खर्च या महिन्यात. आता ठीक आहे झाला, पण आपण ह्या महिन्यात आता बास झालं. या महिन्यापासून आपण कात्री लावूया. नाही, खर्च लावूया लावूया ते लावूया. साखर आहे ना खूप होते. नाही नाही, बरोबर. हो आपण ना 5 किलोची 3 किलोच करूया हो. साखर. नाही, नाही, बरोबर. आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलंय ना तुम्हाला वजन कमी करायला. हा, तर आपण जरा चहावर पण जरा कंट्रोल करूया. आलीस एकच वेळ म्हणजे चहावर आलीस. काय ग एवढं काय ग, दिवसात नाही 4-5 कप, 10-12 कप होतो मान्य ना. आहे, पण मग आता साखर- मला लागतो चहा. असं कसं लागतो, आपल्याला वजन कमी करायचंय ना. एक काम कर, आपण तेल कमी करूया. तेल 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 बापरे, 5.5 लिटर महिन्याला तेल लागतंय. अगं तेलाचा आणि पेट्रोलचा भाव सेम झालाय. नाही ना, तेल तेल कमी करायचं. तेल कमी करायचं. तेल कमी करूया. बघा कमी हो, करायचं. हो. मला परत बोलायचं नाही उद्यापासून. नाही ना, तेल कमी. मला भजी खावीशी वाटतायत तळून दे, मला कुरड्या खाव्याशा वाटतायत तळून दे. आज कोंबडी वड्याचा बेत करूया मस्त. परत बोलायचं नाही मला. नाही नाही, तेल नाही कमी करायचं, तेल राहू दे. आता कसं आता कसं तेल नको कमी करायला. एक काम कर, ते भात कमी करूया. भात का कमी करायचा. भात कमी करूया, गहू लागतं. नाही 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 असं बाबा थांब ना बाळा. मला जरा 25,000 द्या ना. किती किती हवे? मला जरा 25,000 द्या ना. बाळा आधी सांगायचं ना. सकाळीच बँकेतनं काढून आणलं. एक मिनिट, मागच्या खिशात आहेत बघ, हात टाक. मागच्या खिशात आहेत, हात टाक. Love you. इथे बाप खर्च 20,000च्या खाली आणायचा बघतो महिन्याचा, आणि तुला 25,000 हवे? बाबा तुझ्या त्याचा हात काय करताय तुम्ही? हे किती अघोरी माणूस आहे खरंच. 25,000 रुपये मागतो. 25,000. थांबा जरा 2 मिनिटं. काय काय झालं बाळा? गो लागलं का रे सोन्या? मम्मी मला कळालं. काय दगडाखाली हात आल्यावर काय होतं ना ते कळलं मला. काय चुकीचं बोलतोय तो? खूप लागलं का रे सोन्या? खूप लागलं. मम्मी बघ बघ बघ, वरवरनं पांढरं पांढरं पडलं मम्मी. नख आहेत ती, नख. ती पांढरी काय नख आहेत ती. भाऊ जरा कशाला हवेत 25,000? इकडे शांत कशाला हवेत 25,000? सांगतो, थांबा बाबा थांबा. सांगतो रे बाबा, सांगतो. मला बोल्ड प्लेला जायचंय. हो. काय बोल्ड प्ले म्हणजे ना, बोल्ड प्ले बँड आहे मम्मी, बँड. दुक 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 दुक. बँड बघायला 25,000 कशाला पाहिजे रे? एरियात आहे ना बुलबुल ब्रास बँड पथक, तिकडे जायचं. शनिवारी ब्रिज खाली भेटतात, वाजवत असतात, कळलं? तिकडे जाऊन बघायचा तो. 25,000 कशाला हवेत? नाही, हे बरोबर बोलतायत बाळा. आपल्याकडे पण दर आठवड्याला काही ना काही सोसायटीत कार्यक्रम असतो, तिथे वाजत गाजत असतं, तिथे जा आणि तिथे नाच ना. अरे नाही मम्मी, ते आता तर हल्ली आता लग्नाचा सीझन पण आलाय ना बाळा. वरातीत नाचायला जा, तिथे आता मोठे मोठे बँड पण मागवतात. मम्मी ऐक ना, तुम्ही जो बँड सांगताय ना तो वेगळा बँड आहे. वेगळा आहे? मी सांगतोय ना मम्मी, तो साधा सुद्धा बँड नाहीये. मग कॉन्सर्ट आहे मम्मी, कॉन्सर्ट. बघा स्टेडियम मध्ये असतं ते.
फॉरेन वरनं लोक आले आहेत इंग्लिश कॉन्सर्ट आहे इंग्लिश पोरी आहेत ना मम्मी पोरी बेशुद्ध पडतात अरे एवढं होतंय मग धुक 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 धुस चांगलं आहे हे काय हे ते आहे ते चांगल्या देशातलं आहे बाहेरच्या आहे याचं इंग्लिश सुधरेल ना मग चांगलं आहे ना म्हणून तर 25,000 ना मग जरा भविष्याचा विचार करा हो त्याच्या रेडियस काय ग काय? त्याचा आणि इंग्लिश गाण्यांचा काय संबंध हो त्याला त्याचं जायचंय बघा अगं वरातीत आला बाबूराला वन्स मोर देतो हा मम्मी यार कंटानं वाजलं मटानं शिजलं याचं फेवरेट गाणं तू काय करणार आहेस हा? ऐका ना. इंग्लिश गाणी तू काय करणार आहेस तिथे जाऊन मम्मी काय करणार आहेस काय बोल बोलतो मम्मी मम्मी मला तिकडे जायचंय यार आपण एवढं काय मम्मी त्याच्यामध्ये माझ्या पिढीची सगळी लोक आहेत ना सगळी तिकडे जातात मम्मी सगळे जातात बघा मम्मी जातात मी जर नाही गेलो ना तिकडे मम्मी नाही गेलं तर मला डिप्रेशन येईल मम्मी डिप्रेशन का मला ना डिप्रेशन येईल मम्मी माझा न्यूनगंड वाढेल मम्मी बाई गंडाला आजूबाजूला पण फिरकून येणार नाही तुझ्या नाही नाही वाढला ना मम्मी मी घर सोडून जाईल मम्मी किचन तिकडे किचन आहे नाही तू कुठे आता ना जायचं एकदा मला न्यूनगंड सापडू दे नाही नाही त्याला याच्या टी शर्टचा कलर द्यायचा आहे लाल करायचा आहे मला काय बोलताय ना तुम्ही काय साला महिन्याभरापूर्वी काय शब्द सापडला न्यूनगंड महिनाभर तोच घेऊन बसलायस जावा जावा तुम्ही तुम्हाला काय कळणार न्यूनगंड हा? एक मिनिट हा, मम्मी काय बाई मम्मी 25,000 होते ना त्याचे 35,000 झाले बापरे पैसे वाढले मम्मी वाढले का बघा चांगलं 25,000 काम होणार होतं झाले ना 35,000 अगं पण मी देणारच नव्हतं 25,000 मला काय करायचं त्याचं 25,000चे 35,000 झाले ते मी जर तिकडे नाही गेलो ना मम्मी तर माझे सगळे मित्र मला चिडवणार मम्मी याला तिकीट नाही मिळालं बोल प्लेचं मित्र एकदा भेटू दे मला नाही त्यांना उलटा केला ना बघ मी ते काय करू कसे बोलतात यार मम्मी सांग ना यार तू यार काढायचं तुम्ही जरा शांत व्हा जरा बसा इथे 2 मिनिटं माझं ऐका जरा शांतपणे ऐका ऐका माझं बोल साधा सुधा कार्यक्रम नाहीये तो तुम्हाला लक्षात येतंय का तुला कळलं मला कळलंय बोल बेशुद्ध होण्याचा कार्यक्रम आहे अरे बापरे इथे हे ह्याच्यावर स्टेडियमवर येतात सगळे फिन्स्टाच्या इंग्लिश मध्ये बोलतात एकमेकांशी त्याच्यामुळे त्याच्यात बँड वाजतो सगळ्यांचा तर तिथे हे होतात देशाच्या बाहेरून येतात लोक आणि हे करतात करतात सगळे बापरे. मग माझ्या मुलाला सगळे त्या मुली बेशुद्ध होऊन हे करणार अख्ख्याच्यात वू 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 एवढंच बरोबर केलं कळतंय तुला तुम्हालाच कळत नाहीये मग मी सांगते ना तुम्हाला त्याच्या भविष्याचा थोडा तरी विचार करा तिकडे इंग्लिश गाणी आहेत थोडीशी ज्ञानात भर पडेल ना त्याच्या हा? उद्या बोलायला नको आपल्या मुलाने काय? साधा माझ्या आई वडिलांनी ऑर्केस्ट्रा पण दाखवला नाही मला अगं पण हा कुठला ऑर्केस्ट्रा आहे ज्याचं तिकीट 25,000 आहे बाई गो मम्मी डायरेक्ट 20 वाढले 20,000 वाढले वाढले? 35 होते ना त्याचं डायरेक्ट 20 म्हणजे 55 झाले मम्मी ए बाळा 55 काय सांगतोय ऑर्केस्ट्रा हमने देखे बचपन में बाबा बाबा नको प्लीज कानपड बन का बस ऑर्केस्ट्रा आपण पाहिलेत हा आणि 5,000 रुपयाच्या तिकिटात पाहिलेत बाई, बऱ्याचदा तर त्या दामोदरच्या डोअर किपर काकांबरोबर काय काका ओळख दाखवून डायरेक्ट फुकट पण घुसलोय आत काय आमच्या काळात ऑर्केस्ट्रा होते शहनशाह झंकार वेट्स कलाकार अरे सुदेश भोसलेची सही घेतली होती ते मला अजून आठवते कांचन बाबला दोघांना असे हात मिळवले होते एकत्र अरे प्रदीप शिंबीच्या ऑर्केस्ट्रा सलग 8 वेळा पाहिले होते आणि हे कुठलं ऑर्केस्ट्रा 25,000चं तिकीट तोंडानेच गातात ना की कुठून गातात मग कसे बोलतात यार मम्मी मम्मी मला जायचं यार तिकडे यार चल मी देतो पैसे तुला मी देतो पैसे मला एक इंग्लिश गाणं ऐकू ऐको इंग्लिश गाणं ऐकू येतं त्याला तुम्ही बसा थांब येतं. ना. ऐको बसा सीट आठवतोय तो ऐको चल बसा तुम्ही. इथे आठव लवकर बोल ऐको बर Hanging on the lava magnet, and I'm a hanging on my head, I'm a head. वा 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 किती छान ग माझं बाळ येतंय त्याला आता ही जी तोंडात सुपारी फिरवलीस ना याचा अर्थ सांग अर्थ सांग हे ॲटिट्यूड नको दाखवू अर्थ सांग इंग्लिश गाणी ऐकायला चाललंय एक इंग्लिश गाणं सोड छोटी इंग्लिश कविता म्हणून दाखव इंग्लिश पोएम कविता कविता कवी
ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार हवाय वंडर जाऊ दे ना यार. हवा वंडर जाऊ दे ना यार. ऐकलंच इंग्लिश आणि हा चालला इंग्लिश कॉन्सर्टला. ऐकतेस ना? गांगरलाय. गांगरलाय नाही, भरकटलाय. आणि हा नाही, याची अख्खी पिढी भरकटली आहे. कोणतरी आपलं काहीतरी कुठून तरी ट्रेंड आणतं आणि या सगळ्या मूर्खासारख्या त्याच्या मागे लागतात. काय इतरांच्या फिन्स्टा स्टोरी बघतात, ती आपण पण टाकली पाहिजे म्हणून घुसतात. मी सांगतो ना, त्या कॉन्सर्टला जातात ना, त्यातल्या 50% लोकांनी त्या बँडची पहिली गाणी ऐकली पण नसतील. सगळे जातात म्हणून हे पण चालले, बाकी काही नाही आहे. काय ते आपलं 4 तास एकदा आत घुसलं की शी नाही शू नाही. लघव्यात तुंबून कसले रे एन्जॉय करता तुम्ही? हा, गाण्यांचे कार्यक्रम आम्ही एन्जॉय केलेत आमच्या काळात. काय गाणी असायची. हा, रफी साहेब, किशोर दादा, लता दीदी, तासन तास गुंतून जायचो आम्ही. आमच्याही डोळ्यात पाणी यायचं, पण त्यांची गाणी ऐकून, तिकिटाचं दर ऐकून नाही. नाही, हे बरोबर बोलताय आता बाबा. खरंच लग्नानंतर आठवत आहे ना, आपण किती कार्यक्रमाला गेलो. आपण रवींद्र साठेंचा कार्यक्रम बघितला होता, आपण हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम पण विठ्ठल उमापांच्या कार्यक्रमाला तर किती मजा आली होती. वा वा. छान असा केसात गजरा माळायचा, छान साडी नेसायची आणि बाबांच्या मागे असं स्कूटरवर बसून थिएटरला जायचं आणि मग गुंग होऊन त्यांची गाणी फक्त ऐकत बसायची. काय मज्जा यायची हो त्यावेळी खरं. आणि इंटरव्हलला तो वडा आणि समोसा. मला तो दामोदरचा वडा खूप आवडायचा. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा अंक मनसोक्त गाणी ऐकायची आणि मग छान एकदम आनंदाने घरी यायचं. मज्जा यायची. काय दिवस होते ना. तर ह्यांचे कार्यक्रम लाजा नाही वाटत का रे? सॉरी बाबा, तुमचं परफेक्ट आहे बाबा. सॉरी बाबा. सॉरी. कळलं त्याला. शांत. हा हॅलो पृथ्वी. हा भाई मी नाही येत आहे. हा मान्य आहे 75 झाले. अरे माझा बाप 25 द्यायला कचकच करते. 75 कुठे देणार? ते काहीतरी ते इंटरव्हल वगैरे काढले रे, वडे बिडे सगळे काढले. आज जा मी जरा याला ओल्ड प्ले दाखवतो. ओल्ड प्ले बघणार? ओल्ड प्ले म्हणजे पट्टा बघूया आता. वा 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 वा. त्याच्या टी शर्टवर लिहिलंय गुड थिंग्स टेक टाइम म्हणून, पण तुम्ही अत्यंत चांगली गोष्ट फारच कमी वेळात समजावून सांगितलीत. बहारदार, मस्त. प्रसाद दा. अप्रतिम. फार मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मजा आली. आणि पश्चात तुझ्या वर्णनामुळे ॲक्च्युली त्या काळात गेलो मी पण. आणि खरोखरच बरेचदा असं होतं की आपण आपल्याकडच्या जे खरे स्टार्स आहेत कॉन्सर्ट्सवाले, जे जे ज्यांना म्हणजे त्यांची महती आपण खूप छोटे होत, त्यांना विसरतो आपण या परभाषिक पगड्यामुळे किंवा त्यांच्या संस्कृतीमुळे. म्हणजे ते वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, पण त्याच्या आधी आपण आपल्या संस्कृतीतल्या आपल्या कलाकारांची माहिती मिळवली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, मग तिकडे गेलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्याबद्दल माझा काही आक्षेप नाही किंवा मला ते आवडत नाही असे नाही. तोही कलाकारच आहे किंवा तेही कलाच सादर करतात, पण फार महत्त्वाचा विषय होता आणि तो त्या पिढीला झपाटून टाकलेला आहे अशा काही कलाकारांनी, आणि त्याच्यावर भाष्य टाकणारं हे प्रहसन होतं. त्यामुळे मला फार महत्त्वाचं वाटलं. छान सादरीकरण, मजा आली. थँक्यू. सोनाली ताई. फारच मस्त. हे ज्यांनी लिहिलंय तो विनायक पुरुषोत्तम आज आपल्यात आहे ना, तो आज आलाय सेटवर. त्याला बोलवूया का आपण? हो चालेल. कल्पना पण त्याची आहे आणि लिहिलंय पण त्यांनी. जोरदार टाळ्यांनी विनायक पुरुषोत्तमचं मंचावर स्वागत करूया. विनायक फारच मस्त. कारण ही ज्या माणसाला जाणीव आहे की काहीतरी फार चांगलं होतं आपल्यामध्ये, त्याला आपण विसरत चाललोय आणि नवीन येणारं जे वारं आहे त्याची भुरळ आपल्याला पडत चालली आहे. जे विदेशी आहे, परदेशी आहे, तो मुद्दा वेगळा, पण आपल्यातलं आपण काहीतरी विसरत चाललोय. तो मला फार आवडला. ओल्ड प्ले हे जे तू कॉइन केलं होतंस ते मला अतिशय आवडलं. फार छान सादर केलं तुम्ही तिघांनी. लिहिलंय विनायकनी हे कळलं, सादर तुम्ही करताय हे कळलं. ऍक्शन डिरेक्टर कोण होते या? नाही, ही जी
बसलो त्याच्या हातावर, ती मुवमेंट विनायकने लिहून दिली होती. नो डाऊट. फारच मजा आली बघताना आणि ते तुम्ही इतकं सुंदर सादर केलं. त्याच्या हातावर जे बसलास ते आणि नंतर ती बसवली. खिशातला हात जो नंतर बसवली. पकडलास, फारच मजा आली. मस्त. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि मंडळी, आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचं अधिवेशन गाजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आता इथे होणार आहे एका राजकन्याचं स्वयंवर. चला तर मग सज्ज होऊया हास्याची वरात अनुभवण्यासाठी. जी वरात घेऊन मंचावर येत आहेत आपल्या हास्य जत्रेतील इरसाल कलाकार. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, डुगु 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 डुगु. ऐका, माकड येत आहे. मदारी आहेस? ऐका ऐका, डुगु 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 काय लावलंय? राजा आहे ना, बा मुला, ते बोल ना. माफी असावी महाराज. घेतो घेतो. हा, बादप जाऊ तर ये. आ मुलायचा, होशियार, मागा ठाणे नरेश, हेअर ट्रान्सप्लांट भूषण, साखर सम्राट महाराज प्रसाद कुमार आणि त्यांची पत्नी कोकण सुकन्या. पुढे काही सुचत नाही, जाऊ दे. महाराणी रसिका कुमारी येत आहेत हो. आसनस्थ व्हा. काय करशील? एक मिनिट. इथून मांडीवर बसशील. सगळेच महाराज बावळट वाटतात तुला. उगाच आपलं काय पण. दरबाराला म्हटलं असं नसतं व्हा. माफी असावी. राणी सरकार. खम्मा गडी राजासा. का राजस्थानी का नको सा. नको? मालवणी कशी बशी सेट झाली ना आपली. तेच ठेवा कंटिन्यू. जशी आपली आज्ञा महाराज. राणी सरकार, आज आपली राजकन्या प्रियमला हिचा स्वयंवर आहे. खरंय, माझाही विश्वास बसत नाहीये महाराज. प्रियमलाचा आज स्वयंवर आहे म्हणजे काहीच दिवसात तिचं लग्न करून तिची पाठवणी करण्याची घटिका समीप आलेली आहे. आम्हालाही तेच वाटत होतं. आमची प्रियमला अजूनही बाळ आहे. पण ज्या दिवशी तिच्या मोबाईलवर दवंडीवाल्याचा हाय बेब असा मेसेज पाहिला, त्याच दिवशी ठरवलं की हिचं लवकरात लवकर लग्न करून दिलं पाहिजे. खरंय. शिपाई. जी महाराज. बोलवा राजकन्येला. होशियार, आयटम आहे सगळ्यांची. हे देवा. गवंडीवाल्यापासून ते सेनापतीपर्यंत ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे अशा मागाठाणे नरेश सुकन्या राजकन्या प्रियमला येत आहेत हो. प्लीज प्लीज एकदा छपाकचा आवाज ऐकव ना प्लीज. प्लीज प्लीज एकदा छपाकचा आवाज प्लीज. छपाक? राजकन्या, छपाकचा आवाज काढायला सांगताय? कोणाशी बोलताय? नावाडी नावाडी. अरे तुझ्या आवाडी नावाडी मला काहीच कळत नाहीये. महाराज. किती गोड. ओके बाय बाय सी या. आज माझं ऑप्शन आहे ना. ऑप्शन? मला त्याला ऑप्शन नाही, स्वयंवर असं म्हणतात. लवकर लवकर आवरा. ठीक आहे. होय महाराज, स्वयंवरासाठी आलेले राजपुत्र वाट पाहत आहेत. हो, असे किती राजपुत्र आलेत आज स्वयंवराला? महाराज, संपूर्ण पंचक्रोशीतून झाडून 3 राजपुत्र आलेत. मला नको आहे स्वयंवर. नाही. आय वॉन्ट टू चूज माय ओन हस्बंड. स्वयंवर ही राजघराण्याची परंपरा आहे, ते करावंच लागणार. शिपाई, बोलूया त्या राजकुमारांना. जी महाराज.
सर्वप्रथम येत आहेत लांजा बांबेड देशाचे राजपुत्र. मला फक्त फट द्या, मी ऍडिशन घेतो संघटनेचे अध्यक्ष. नरेश श्रमेश कुमार येत आहेत हो. अरे बापरे, या श्रमेश कुमार या. अरे बापरे. बापरे. या तुमचं स्वागत आहे. महाराजांचा विजय असो, महाराणींचा देखील विजय असो. श्रमेश कुमार, भांबीड राज्याचे राजपुत्र, मला फट द्या मी ऍडिशन घेतो हे सगळं कळलं, पण नरेश ही काय मेक आहे? सांगतो महाराज. जनरली काय होतं, मी माझ्या प्रदेशात सतत सिनेमाचं नरेशन देत फिरत असतो. ज्या प्रमाणात मी नरेशन दिलंय त्या प्रमाणात माझे सिनेमे अजून काय बाहेर आले नाही. 2 नरेशन मी तुम्हाला पण दिले, पण नंतर मला कळलं की तुमचा लेखक ठरलेला आहे. 1 नरेशन यांना पण दिलं. ते मला बोलले सिनेमा मस्त आहे, ऐकतात माझं, करतात दुसऱ्याचा. त्यामुळे माझा सिनेमा बाहेरच येत नाही महाराज. त्यामुळे मला नरेश असं संबोधलं जातं. तुमची परवानगी असेल तर मी एक गोष्ट करू इच्छितो. बोला. हा नजराणा कबूल करावा. काय आहे हे? नवीन स्क्रिप्ट आहे. वेळ मिळाला की सांगा, कधी पण नरेशनला येतो मी. मला तुम्ही घ्याल ना तुमच्या पिक्चर मध्ये? मला हिरोईन बनण्यासाठी मी काय पण करेन. थांबा राजकुमारी, तुम्ही लग्नाआधी सुद्धा काही पण करताय. बसा तिकडे. नाही, काहीही झालं तरी हे राजकुमार आम्हाला आवडलेले आहेत. दिसावयासही देखणे दिसत आहेत. मला हा पसंत आहे महाराज. आम्हाला या पसंत आहे अरे महाराज. थांबा जरा. स्वयंवर हे आजची तारीख फ्री होती म्हणून ठेवलं नाहीये. तू काय बघतोय? बोलव पुढच्याला. जी महाराज. रत्नागिरीचे युवराज, 11 महिन्याने भाड्याने राज्य बदलणारे, हे करू नको सांगितल्यावर तेच करणारे, दहीसर चेक नाक्याला राहायला आलेले युवराज प्रथमेश कुमार येत आहेत हो. आलो. मला हा पसंत आहे. ए बाई, थांब. त्याला येऊ तरी दे आधी. थांब. प्रियमाला, आपण बराच वेळ गॅसवर ठेवलेले दूध आहात का? लगेच उतू जायला बसा मग. या. आलो. राजकन्येचे स्वयंवर. मी करतो राजकन्ये बरोबर लग्न. मला सांगा, येड्यांचा बाजार. काय करायचंय? कोणाशी लग्न करायचंय? ह्याला उचलायचं, ह्याला ठेवायचं. खतरनाक. अरे बाप रे, हा परडेसाठी तरडे बनून आलाय. महाराज, आता मला हा पसंत आहे महाराज. अहो थांबा जरा, थांबा. त्याला काहीतरी बोलू दे. आलाय तर. महाराज, मुजरा. महाराणी, मुजरा. असं नसतं होतो. वा. अरे बापरे. बोलवा पुढच्यांना. जी महाराज. मराठवाड्याचा जन्म असणारा पण खानदेशचा सांगणारा आणि त्याच्यावरच करिअर करणारा, स्लॅपस्टिक शर्याला न शोभणारा तरी जीव खाऊन काम करणारा, वित्तीय पाठांतर BTA अरुण प्रभाकर. नाही ना रे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत येत आहेत हो. महाराजांचा विजय असो, महाराणींचा आया. अगं बाई, हे इकडे. महाराणी, तुम्ही यांचं ओळखता? आम्हाला यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतोय. महाराजा असे काय करताय? हे श्याम सुंदर राजपूत हे आमच्या स्वयंवराला नव्हते का आले? अगं बाई, हे अरे हो, हाच आहे हा. अरे तू हिच्याच. अरे ह्याला धरून तुम्हाला मी जिंकलेलो ना. अरे तू अजून असाच आहेस? यांच्या सोबतचे सगळे रिटायर झाले तरी अजूनही हे स्वयंवर खेळण्यातच धन्यता मानतायत बहुतेक. राणी सरकार, आम्ही स्वतःला काही गोष्टींमध्ये पारंगत करत होतो, पण त्यामुळे लग्नाला अंमळ उशीरच झाला. अहो पण आता पारंगत एवढं झालं की आता दिवंगत व्हायची वेळ आली आहे. काय बोलताय? लग्नासाठी अंमळ वेळ राहायला कळतंय तुम्हाला? महाराज, तुम्ही खरंच स्वतः माझ्या स्वयंवराला आलात? अहो अजून 2 वर्षात तुम्ही स्वयंवर जाल. आणि तुम्ही माझ्या स्वयंवराला येताय? तातश्री, आईश्री, मला तुमच्याशी खासगीत बोलायचंय. शिपाई. जी महाराज. हे सगळे इथे बसलेत, आम्हाला खासगीत बोलायचं. आमचं सिंहासन तिथे न्या. हे तिघांनी जरा हात लावूया. थांबा.
महाराज त्यापेक्षा आम्ही तिकडे जातो, तुम्ही इथेच थांबा. हे सोपं नाही का? अरे हो, हे पण होऊ शकतं. टॅलेंट. ये इथे ये. हुशार आहेत. डॅडी 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 मला तू नकोय. तो जो आता तिसरा आला ना, तो आईच्या वेळापासून प्रयत्न करणार, तू नकोय मला डॅडी. प्लीज तू नाही जिंकला पाहिजे. मी दवंडीवाल्या सोबत उद्या पळून जाईन, मी सांगतेय. प्रिया मला रेडीच आहे. महाराज तो जिंकणार असेल तर मी काय वाईट आहे? तुझं काय आहे? अहो, दवंडीवाला नावाडीपेक्षा बेटर ऑप्शन आहे ना मी राजकन्या. ए, चल तिकडे. राजघराण्याचं डिस्कशन चल तिकडे. हे पहा, प्रथमेश कुमार आणि श्रमेश कुमार तरुण आहेत, शिवाय निपुणही दिसत आहेत वेगवेगळ्या कार्यांमध्ये, त्यामुळे ते त्या म्हाताऱ्याला सहजच हरवतील. बाळा, अगं मी त्याला तरुणपणी हरवलेलं. आता तर तो म्हातारा आलाय, ते दोघं तर तू नको काळजी करू, मी आहे ना. मला कोणी चालेल त्या दोघांपैकी. मला तो आईच्या काळापासून प्रयत्न करणारा नकोय मला तो. हो, ते सारखं बोलू नको, तू बस तिकडे. डोंट वरी, टेक इट चिल पिल बेबी. शिपाई जी महाराज. सुरू करा. 2 तरुण राजपुत्र आणि हे या इथे बसा. हे म्हणजे काय? आम्ही सुद्धा राजपुत्र आहोत. ऐका, पण काय तो ऐका. त्या गवाक्षातून जे झाड दिसतंय, त्या झाडाच्या फांदीवर जो पोपट बसलाय, त्या पोपटाचा डोळा या धनुष्य बाणाने जो फोडेल, त्याचं लग्न राजकुमारीशी लावून दिलं जाईल. धनुर्विद्येत तर आम्ही प्रवीण आहोत. आणि तुम्ही रे? आम्ही नवीन आहोत. अरे हॅलो छपाक, रेडी राहा, आपण उद्या पळून जातो. ए, थांब ना. थांब जरा. शिपाई. जी महाराज. आम्ही पणामध्ये थोडा बदल केलाय. धनुष्यबाणाने वर्षानुवर्ष स्वयंवर केलं जात आहे, पण यंदाचं स्वयंवर हे बेचकीने होईल. हो महाराज, आपलं धनुर्विद्येने ठरलं होतं ना. हे तुमचं ठरलं होतं, आमचं बेचूरविद्याच ठरलं होतं. महाराज, तुम्ही मध्ये मध्ये चेंज करताय बरं. आमचा पेपर आहे, आम्ही काही प्रश्न टाकू. तुम्ही कोण आहे? तुम्हाला नाही पटत आहे, निघा. चला तुम्ही निघा. झालंय स्वयंवर, तुम्ही निघू शकता. महाराज मी थांबतोय. मी कुठे निघतोय? मी तर थांबतोय. हरकत नाही, धन्यवाद. निघा तुम्ही. हो, मी म्हंटल मी थांबतोय. हो, एवढा अपमान झाल्यावर सुद्धा थांबायचं? थांब ना. थांबा मग. तर तो पोपटाचा डोळा आता बेचकीने फोडण्यात येईल. सुरू करा. जी महाराज. सर्वप्रथम येतील श्रमेश कुमार. महाराज, गवाक्ष कुठं आहे? पोपट उडवायचा आहे. अरे याला गवाक्ष म्हणजे कळलंच नाही आहे. अरे गवाक्ष म्हणजे खिडकी. त्यातला तो जो वृक्ष दिसतोय त्याच्यावर बसल्या पोपटाला उडवायचंय. खिडकीला गवाक्ष बोलायला लागले केव्हापासून? उडव. याचे वेगळेच प्रश्न आहेत. हे खाली बघा. मेलो डोळा फोडला माझा. अरे काय राज्य घाललं तिकडे खरा ना. sorry, डोळा फोडला ना माझा. अगो बाय. अरे पलीकडच्या लागलं वाटतं. सॉरी. थोडक्यासाठी वाचला रे. थोडक्यासाठी वाचला? अरे तो माणूस खाली आहे, पोपट झाडाच्या फांदीवर आहे ना. चूक त्याची आहे, त्याने पोपट धरून बसला पाहिजे होता. चुकलात. या इकडे आता. डॅडी डॅडी, गेलो एक चान्स गेलो. आता येतील प्रथमेश कुमार. या इथे. प्रथमेश कुमार. पोडा हा. महाराज, तुम्ही घाबरू नका. आम्हाला गवाक्ष म्हणजे काय माहित आहे. पोपटा नाच रे, तुझी पिल्ले 5 रे, वर मला तयार ठेवा. पोपट ना डोळ्यात मीच फोडसू, स्वयंवर तर मीच जितसू. मीच जितणार शे स्वयंवर. महाराज माफ करा, पण हा काहीतरी भानामतीचा प्रकार वाटतो. महाराज, आमच्या वेळी यांच्या नजरेत जो विखार होता, तो विखार अजूनही तसाच आहे. आम्हाला भीती वाटते आहे महाराज. शिपाई. जी महाराज. आपले ते वाघेला शिपाई येताना बोलवून ठेवा. बाळा नको टेन्शन घेऊस, बाबा आहेत ना. जित्यम पोपट ना डोळा फुटी गया रे. आता राजकुमारीचं लग्न माझ्याशी होणार. आता श्री ही मी निघाले दवंडीवाल्या सोबत. तुम्ही थेट माझ्या मुलाच्या बारशाला या. राजकन्या. थांबा. श्याम सुंदर राजकुमार, डोळा पोपटाचा फोडायचा होता, पक्षाचा नाही.
महाराज पण पोपट पण पक्षीच आहे ना हो. अहो त्या पक्षाचा नाही पोपटाचा बोललो होतो. सांगतो पोपट भाई अय्याव. आज हमार सिपाही पोपट भाई वागेला. महाराज तमारो विजय असो. आमना डोळा फोडा हातू. म्हणजे या पोपटाला डोळा फोडायचा असं म्हटलं तुम्ही. अहो महाराज तुम्ही काय म्हटले, झाडाच्या फांदीवरच्या पोपट. हा काय झाडाच्या फांदीवर पोपटभाई पण टहनीसाठी झाडावरच बसलेले असतात. पोपटभाई તમે क्या बसू છે? हा હું फांदीवर. चला आज जा, नाहीतर काहीतरी वेगळं बोलाल. चला आज जा. महाराज તમે गांडा છો. ए अरे महाराज मी जिंकलो ना हो. नाही तिघही हरले आहेत, त्यामुळे ही फेरी बाद करण्यात येत आहे. स्वयंवराच्या पुढच्या फेरीकडे जाऊया. आता इथे गदा युद्ध खेळण्यात येईल. गदा युद्धात तर मी भलता तरबेज आहे. है ना? आणि तुम्ही रे बरं इथे आता तलवारबाजी खेळण्यात येईल. तलवारबाजीत तर मी निष्णात आहे. तलवारबाजी पण कॅन्सल. आता इथे मुष्टी युद्ध खेळण्यात येईल. महाराज मी तर ज्येष्ठ मुष्टियोद्धा आहे मी. आणि तुम्ही रे महाराज मला घष्टी युद्ध येतं. अरे थांबा थांबा तातश्री थांबा. स्वयंवर माझा आहे पण मीच सांगणार. अगं नाही बाळा त्याला सगळं येतं. सॉर्टेड इट आउट. अगं तू जिंकेल. मला सुचलंय. हा राजकुमारांनो, आता तुम्हा तिघांना एकच कृती करायची आहे. चालेल. शिपाई, मला माहित होतं ही परिस्थिती येणार म्हणून मी आधीच प्लॅनिंग करून ठेवलं होतं. काय केलंयस? तुमच्या समोर 3 कंगवे आणि 3 आरसे आहेत. तुमच्यापैकी जो कोणी सर्वोत्कृष्ट केशभूषा करेल त्याच्याशी मी डोळे झाकून लग्न करेन. अरे सिटिंग. आयुष्यभर लग्नाची वाट बघून बघून माझ्या डोक्यावरचे पत्रे उडून गेले आणि राजकुमारी म्हणतात केशभूषा. या आता चमनगोट्याची का डोंबल्याची केशभूषा करू मी? चल महाराज. अरे मी स्पर्धा जिंकतो पण पोरी मला हरवून टाकतात. यांनी पण असंच केलं होतं. या पोरींमुळे मी संट्या राहिलेलो आहे. ए हारलायस. चल ए तुम्ही काय बघताय? आता एवढं तरी करा. केस विंचरा पटापट. चला बोला आता. ओके. तर माझ्या स्वयंवराचा निकाल मी आता जाहीर करणार आहे. सर्वोत्कृष्ट केशभूषा ज्याची आहे तो आहे छपाक. नावड ये. महाराज. आताश्री. अरे हा नदीतला ऑक्टोपस घेऊन आलाय डोक्यावर. आताश्री, मला याची केशभूषा खूप आवडली. मग हा पाहिजे. नाही हा पाहिजे प्लीज. राजकन्या नाही पाया पडतो. तो म्हातारा चालेल पाया पडतो. राजकन्या पाया आशीर्वाद द्या महाराज. वा ट्विस्ट फारच कमाल होता. मजा आली. मग हासरासे काय म्हणतात, कसं वाटलं स्वयंवर? वा धुमाकूळ. हे कुठलं राज्य आहे जिथे दवंडीवाला हाय बेब मेसेज पाठवतो आणि एक माणूस मोबाईलवर छप्पा कसा आवाज काढून दाखवतो? हे कुठलं राज्य आहे? मला हे बघायचं आहे हे राज्य जवळून. वा प्रिया मस्त, खूप गोड दिसतेस आणि मस्त केलंस काय. बघ तुम्ही चौघांनी पण. रमेश, मला असं वाटतं की स्वयंवर आणि संहिता दोन्हीच्या बाबतीत पेशन्स ठेव. होईल. ओम्या मस्त, श्याम्या मस्त, बहारदार सांघिक सादरीकरण, मज्जा आली. थँक्यू. सोनाली ताई, खूप मजा आली. श्रमेश, मला तुझी मिशी फार आवडली. त्या मिशीसाठी तुला तिने पसंत करावं असं मला वाटतंय. प्रथमेश, तुझा सगळा कॉस्ट्युम एका बाजूला आणि फेट्याची लांबी एका बाजूला असं झालं होतं. त्याच्यासाठी तो पसंत करायला पाहिजे होतास. श्यामला तर न्याय दिलाच पाहिजे, कारण तो जर पिढ्यानपिढ्या निष्णात झाला असेल स्वयंवरांमध्ये तर तू त्याचा प्रयत्न जिंकायला हवा होता. प्रसाद, अप्रतिम, कारण तू हे राज्य कसं काय सांभाळतोयस हे तुला माहिती. आणि सगळ्यात मला आवडला तो म्हणजे जो केशरचने जिंकला, त्यांनी जी एंट्री घेतली नाचत,
तो तर मला फारच आवडला. खूप हसवलं तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, जेवलीस का? यानंतर जगात सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मनोमिलन आणि अविट रागिणी यांचा 500वा प्रयोग होणार का? चला बघूया आज तरी आपल्याला याचं उत्तर मिळतंय का. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच कधी गोड कधी तिखट चेतना भट, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. पटपट पटपट. नमस्कार मंडळी, मी तुमची सगळ्यांची लाडकी अविट रागिणी. गाणं घे, गाणं आणि घे, गाणं घे. हो म्हणून बोलू दे ना. आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. हो ना हो ना हो ना. पहिलं पुष्प माळत आहोत मंडळी. कुठे कुठे चालला? थांबा ना, कुठे चाललात? अरे कुठे चाललात तुम्ही सगळे? ओरिजिनल अँकर कुठे आहे? ओरिजिनल अँकरला बोला. लोचन मजनू कुठे आहे? अय्या लोचन येणार जरा वेळ द्या. माफी मागते सगळ्यांची. जरा 2 मिनिटं शांत बसा. म्हणू काय करायचं? मजनू घेऊन या. अरे हो आणतो, जरा थांबा ना. आम्हालाही बोलू द्या, आम्हालाही बोलू द्या. म्हणू नको. त्याला काय म्हणावं अवी, त्याला काय म्हणावं? म्हणजे हे नियतीने मारलेली बुक्की आहे का नशिबाने मारलेली टपली आहे, मला खरंच कळत नाही. ए, चल चल बोलव त्याला, बोलव. थांबा, येणार. ओक साहेब तुम्ही तर रसिक होता, तुम्ही सुद्धा हे असं वागताय यार. ए, म्हणूनच मला तो पाहिजे. पाहिजे म्हणू काय करायचं आता? कुठून बोलवायचं त्याला? आपण कार्यक्रम घेतलेला आहे, पूर्ण पैसे घेतले. अरे नाही, थांबा. काही करतो आम्ही बघतो कसं तरी. बसा. पण हे नमस्कार. अरे सगळे लाचार आहेत, सगळे लाचार. म्हणू हे नको बोलू, माफ करा रसिको. हे काय केलंय तुम्ही? काय हेल्मेट का घालून आलात? हो पापाराजी सोडत नाहीत मला, तिकडे लपून लपून आलो माहितीये हे घालून मी. बाप रे. अवीट ह्याच्या मागे पापाराजी लागले. याचा जन्म झाला तेव्हा पापाराजी झाला ना, हेच चुकलं. बस प्रेक्षक आता आज ना जपूनच बोल जरा. नमस्कार. पाया पडतो तुमच्या. असू दे, वा हो, वा. ऐका. हा योग आला आहे लोचनजी. प्रेक्षक. बाप रे. हा आज तरी टेन्शन घेऊ नका, नेहमीप्रमाणे उत्तम कार्यक्रम होणार, काही टेन्शन नाही. ऐकलंच ना म्हणू. काय? ते म्हणाले उत्तम कार्यक्रम होणार. आधी नेहमीप्रमाणे असं म्हणाले. नेहमी आपला कार्यक्रम कसा होतो अवीट, आठव बरं. हो ना. तू विचार करू नकोस. आजचा नेहमी ना कदाचित वेगळा असेल. हा ऑल द बेस्ट. बस सुरू करूया. नमस्कार. कार्यक्रम. हो छान. अरे वा अमीरजी, क्या बात आहे. हो, हो. अमीरजी सुरू करूया. हा वा. हा. आहा. नमस्कार रसिको हो. पहिलं पुष्प माळत आहे, चित्रपट आहे. चांगला होणार. तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू, म्हणजेच सत्यशील सोतदार. सत्यशील सरपोतदार. रसिको मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू म्हणजेच सत्यशील सरपोतदार. रसिको गेली जवळजवळ 22 वर्ष मी सूत्रसंचलनाची पिसं काढतोय. ए बाबा, काय बोलतो? ठसे उमटवतोय, माझे ठसे उमटवतोय या क्षेत्रात. रसिको तुम्ही मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलं असेल की राहुल देशपांडे, महेश काळे आणि आपले अजय अतुल यांच्यात माझ्यावरून बाचाबाची झालेली होती. तिघांनाही एकाच दिवशी मीच निवेदक म्हणून पाहिजे होतो रसिको हो. त्यामुळे अगदी हमरीत मुरीवर गेलं प्रकरण. आणि ऐक ना. प्रयोगाच्या आधी ओवाळून नारळ फोडतात माहितीये? तो नारळ म्हणून तू हवा असशील कदाचित. बघ एकदा विचार. जाऊ दे, काय लिंबा एवढाही कर्तृत्व नाही या माणसाचं. एवढी दिग्गज मंडळी ह्याच्या नावासाठी हमरी तुमरीवर येत आहे. आपल्या नावासाठी आले एक वेळ. ठीक आहे, कार्यक्रम सुरू झालेला आहे. हॅव सम सेन्स. इंग्लिश नको बोलू. हरकत नाही. कार्यक्रम रसिको हो, आज कार्यक्रमाकडे वळूया. रसिको, तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की तुमच्या समोर बसलेला हा एक चिरतरुण नवयुवक, ज्याच्याकडे बघून कोणत्याही तरुण स्त्रीच्या मनात आत्ता धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते असं होऊ शकतं. पण रसिको त्याचं हे असं कसं? त्याचं हे जिभेत हा काय प्रॉब्लेम आहे रसिको? त्याच्या मागे फार मोठी घटना आहे.
रसिको, लहानपणी एकदा मी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत समयी झालो होतो. तांब्याची समयी. जवळजवळ 2.5 तास मी असा झोपलेलो होतो. शेवटी एक माणूस फसला आणि दीप प्रज्वलन केलं त्याने. तेव्हापासून रसिको मी हे असं बोलायला लागलेलो आहे. जी काय बोलताय? तुमचं कारण ऐकून झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये. नाही, बरोबर. का वेगवेगळी कारण देताय? हे प्रश्न जे असतात लोकांच्या मनातले, काही कोणाला प्रश्न पडलेला नाहीये. सुरू करा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया रसिको. रसिको, आज इकडे फार मोठी मोठी लोक, हा जो क्षण असतो रसिको, तुम्हाला प्रचंड आवडतो. रसिको, ए हळू बोल. रसिको, हा क्षण जो असतो यांची ओळख करून देण्याचा मला प्रचंड आवडतो रसिको. इकडे उजवीकडे बसले आहेत रसिको, फार मोठा माणूस आहे रसिको. इथे उजवीकडे बसलेले आहेत, मोठा माणूस आहे रसिको. मॅनिक्युअर केलेले 12 घोडे. मनोमिलन स्वरछेडे. काय बोलताय? कोण कुठला माणूस त्याचे घोडे मॅनिक्युअर करायला घेऊन जातो? आणि 12 घोडे तो माणूस मॅनिक्युअर करायला घेऊन गेलाय, असं नाव आहे? मला नावांचा घोळ आहे, मला नावांचा घोळ आहे. नको ना घेऊ राजा, नको ना रे. हरकत नाही. रसिको, इकडे उजवीकडे बसले फार मोठा कलाकार बसलेला आहे रसिको. अनेक वर्ष संगीतासाठी स्वतः आयुष्य त्यांनी खर्च केलेलं रसिको. इकडे उजवीकडे बसलेले आहेत हे लैला मे लैला यांची ओळख करून झाली. मनोमिलन रे. लैला मे लैला. लैला मे लैला, इजवी लैला, कुर्र अशी कुठल्या हत्यानी केलं असेल सांग मला. चिडू नका. नावांचा माझा थोडासा घोळ आहे, त्यामुळे हा घोळ होऊ शकतो. मनोमिलन. तर रसिको, इकडे बाजूला बसलेले आहेत फार मोठे कलावंत आणि त्या साईडला तिकडे फ्लाइंग किसच्या अंतरावर बसलेले आहेत तिथे चविष्ट नागिणी. अहो, अभिष्ट नागिणी. चविष्ट नागिणी म्हणाल? लोचन मजनू. हो येस. थांबवा हे सगळं. तुझ्या मजनूतला म काढून सू टाकल्यावर काय होईल? मजनू नको म्हणू. करू का? कर ना, निवेदन कर ना, पटकन कर. प्रेक्षकांना तो अगं माहितीये बाई, मला आहेत प्रेक्षक, माहितीये, त्यांनीच त्याला बोलवलंय. तर असं असतानाही त्यांनीच बोलवलेलं आहे, मग करू दे ना त्यांना पण सहन थोडस. हळू बोले. रसिको, आजचा रंगारंग कार्यक्रम आहे. गीत खिले है शिकलोंग शिकलोंग. गुलशन आहे काय? बघू नाही कस काय आहे ह्यात, या शब्दांमध्ये एवढं नका. या 2 शब्द कसं काय तू शिकलोंग कसं वाचलंयस मला सांग. कुठे आहे शिकलोंग? श आहे, ल आहे, ग आहे, क कुठे आहे? घोळ आहे वाचण्याचा थोडासा घोळ आहे. हे आहे चष्माचा घोळ आहे थोडा माझा. गुलशन कळलं, आता कळलेलं आहे. अरे शिकलोंग म्हणजे अत्यंत चुकीचं काहीतरी बोलतोय तो मुद्दा. अशी माझी चेचत राहतो मी रेग्युलरली, कळलं का? ए जाना रे, ए जाना. नको ना रसिको. हो, आज क्या कार्यक्रम है? गीत खिले है गुलशन रसिको. रसिको, क्या है गुलशन? देवा, नको आ वगैरे करतायत लोक. हवंय त्यांना. रसिको, क्या है गुलशन रसिको? क्या है? इस कदर इस दुनिया में, इस कदर इस दुनिया में, ये क्या है गुलशन रसिको? क्या है गुलशन रसिको? स्किट शुरू हो जाने के बाद पहले 5 मिनट में लाफ्टर नहीं आता है तो क्या आता है? वो टेंशन है रसिको. गुलशन नहीं है रसिको. राउंड राउंड प्रश्न एक ही उठता है, क्या है गुलशन? कोई मेरे कांडी को आके मेरे मांडी को सांगेंगे क्या है गुलशन रसिको? कांडी मांडी सगळं एकत्र करी ना मी. तेच धरतोय नुसतं, आपलं थांबतच नाही हा माणूस. वेगळ्या प्रकारे जरा तुझा वेगळा प्रकार गुलशन कर आणि टाक. गप्प बस. तर मी करणारे कार्यक्रम सुरू. घे पटापट. असू नको. हसत नाही. इकडे कोणीच नाहीये आपल्यासाठी. सुरू कर. माफ करा रसिको. तर रसिको, आज आमच्या 500वा कार्यक्रमाचा 500वा भाग. याला लाज म्हणावं का अभिमान म्हणावा, या संभ्रमात आपण गीत किले हे गुलशन हा कार्यक्रम सुरू करूया. हो ना. एक नावावरनं तुम्हाला वाटलं असेल गुलशन म्हणजे ही कुठली बरं गीतं आहेत? एक निराळी गीतं आहेत, हटके गीतं आहेत, अशी गीतं जी आपल्याला भान हरपवून टाकतात, अशी गीतं. हो ना. असंच एक प्रेम गीत 1966 साल. कुठला चित्रपट आहे? माहित. कशाला एक माहोल तयार करण्यासाठी डल चाललंय, म्हणून माहोल उतरण्यासाठी जरासं चालू दे डल. आम्हाला डलच पाहिजे. ठीक आहे, हरकत नाही. गप्प बस. हा तर 1966 सालचा चित्रपट सूरज.
तर सूरज चित्रपट संगीतकार आहेत आपले शंकर जयकिशनजी आणि गायक आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके रुपेशदा रफीदा. कोण रुपेशदा? काय बोलताय कोण रुपेशदा? रफीदा येस मामा आहे तुझा रुपेशदा? रफीदा तुम्ही जरा गप्प बसा आम्हाला गाऊ द्या. हा हा, माफ करा रसिको. आपण गाणं घेऊया सूरज चित्रपटातलं मोहम्मद रफीजींचं. अमीर वा वा रसिको थांब ना, आहे ना, कडवा आहे. कसं एक थोडीशी माहिती तुम्ही गाण्याबद्दल वाजवतायत. नाही झालं जरा माहिती रसिको हे जे आता ह्याने गाणं गायलं रसिको काही काही गाणी असतात ते तुम्हाला अक्षरशः म्हणजे नॉस्टॅल्जिक करून जातात. हे जे गाणं आहे बहारो फूल बरसाओ मेरा महमूद आया है मेहबूब आया है. काय बोलताय गायलं आता रसिको ही काही काही गाणी असतात ते खरंच तुम्हाला नॉस्टॅल्जिक करून देतात. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब स्टुडिओ आहे मेहबूब स्टुडिओ ना. अरे मूर्खा, मेहबूब म्हणजे काय? प्रियकर किंवा प्रेयसी. आता ह्या गाण्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रेयसी आहे. मेहबूब म्हणजे स्टुडिओ नाहीये. स्टुडिओ कोणी काय नाही रे. माझं जर हे झालं पुढे मला गायचं नाही रे. चला मी वेगळं गाणं घेतो नको तुम्ही का घेताय तू आम्ही नको घेऊस ना गाणं राजा. तू घे तू घे. का घेतोय? तुला निवेदनच येत नाहीये. गाणं कशाला घेतोस तू? बघतात कार्यक्रम बघतात लोक मला नाही घ्यायचं. तुला काय घ्यायचंय तर अरे घे. असं काय करतोस घे ना म्हणून. चल चल चल. मला अरे नाही. गाणी स्ट्रेस बस्टर असतात काही गाणी बरं ठीक आहे. असं चल काय? चल हो चल घेतो चल. कसं माफ करा रसिका हो, मी असा नाहीये. मी एवढा खरंच ए नाहीये. तू नको हात बीत दाखवू. हात कापून टाकेन ना तुझा. माझं चाललेलं नकोच आहे आहे मध्ये. तर ते गाणं ते काय जे बोलत होती ही स्ट्रेस बस्टर स्ट्रेस असतात. बस्टर काही असतात. गाणी स्ट्रेस बस्टर असतात आणि 3-4 मिनिटांची ही गाणी हो ना. लोकांचं मन कसं गुलशन गुलशन करून टाकतं. हो ना हो ना हो ना. आणि ही 3-4 मिनिटांचीच गाणी पण ती लिहिणं अत्यंत कर्मकठीण काम असतं बरं का. असं म्हणतात की सुचणं हे क्षणाचं देणं असतं. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या इतिहासात अनेक असे दिग्गज कवी गीतकार आणि शायर होऊन गेले की त्यांनी अतिशय सुंदर साहित्य लिहून ठेवलेलं वा, वा. आहे. एक सुमधुर गीत गाईड चित्रपटातलं आम्ही घेतोय आणि गीत आहे अमीरजी जरा हे दारारारा. रसिको या गाण्यानंतर पुढचं गाणं घेऊ. अरे नाही झालंय गाणं. आंबा कुठे झालं गाणं? दारारारा मस्त असं गेलं ना तुम्ही हो तुझ्या बापाने कुठल्या चित्रपटात दारारारा एवढंच गाणं आहे? बापाने ठेवलंय तुझ्या? चिडू नकोस का. नाही म्हणू हे नाही. सांगतो मग मला त्याला पेटीत भर आणि घेऊन जा का कुठेतरी. माझ्याकडे बघ आणि- नका चिडू नका माझ्याकडे बघ. सुरू कर. येडे कपरे म्हणू मारू नको. कपरे येडे मारे तुला येडे. फालतू कुठला बदले दुनिया. साडी म्हणजे बायकोला साडी बदलायला नाही सांगत आहे तो. बायकोला म्हणतोय तुझं जग जरी बदललं तरी तू बदलू नकोस असं म्हणतोय तो. त्याचा साडीशी काही संबंध नाहीये. कळलं का तुला? बरं 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 हे नवीन नवीन कसून निघतात शोध मला काय कळत हा शोध हा काय शोध आहे? आता- अवीट, नाही अवीट, मी कळलं दमलो. आता कळलं आता गा. अवीट मी दमलो आता. नको आता गा. गायला काहीच नको गायला. तुला असं गायचंय तर काय पण असं गा. काय कर- नाही ते इंटरव्हल घेऊया आपण. थांबूया ह्याला मारूया नाही चिरतूया. म्हणू. परत कार्यक्रम सुरू. नाही नाही बरं असं काहीतरी बरं करूया. बरं ठीक आहे इंटरव्हलचा विषय झाला. आपण उत्तरार्धात जे गाणं घेणार होतो ते आता घेऊया रसिक हो. काही पण घे, काही पण घे. जितेंद्र शेवटचं आणि- गाणं घे. छान होणार अजून अरे बंद करा हा फाशीवा प्रयोगच बंद करा माझ्या मते. नको ना. दॅट्स लाईफ असं नाही. एक डायस लाईफ मारेन ना सिनात्रा काढेन काना खाली बरोबर. हेल्मेट घालून कायमस्वरूपी फिरावं लागेल तुला. रसिका हो एक जितेंद्र आणि जयाप्रदा यांची जोडी अत्यंत लोकप्रिय होती. लगा हा हा. याच जोडीचं एक अत्यंत लोकप्रिय गाणं एक हटके गाणं चित्रपट आहे 1984चा तोहफा चित्रपट. हो 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 हे मारेन फुटकावेन. एवढं पण मी करायचं नाही. काय अभि तुझ्या बाप तोफा म्हणजे गिफ्ट ना. तोफा म्हणजे ती तोफ आहे का त्याच्यावर उडून धडामकान तुला उडवला पाहिजे आधी. अवीट अवीट असं नको करूस. काय कर असं नाहीच केलं पाहिजे. याला ना मारायला पाहिजे. चेचलं पाहिजे. वा 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 गीत आणि पाशेवा प्रयोग नाही पण स्किट मात्र गुलशन गुलशनच झाला. मस्त प्रसादा. वा 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 क्या बात आहे. असं मला मला मनात असं वाटतंय की इतकी वाट पाहायला लावली तुम्ही. क्या बात आहे. ओमकार काय गातोस मित्रा. आहा लाजवाब अप्रतिम. मजा आली खूप मजा आली. थँक्यू. वा 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 सोनाली ताई. ओंकार तू गात होतास तरी आत्ता म्हणजे फरमाईश झाल्यानंतर तेव्हा बदले दुनिया साडीच ऐकू वा आमच्यावर प्रचंड परिणाम होतोय तुमच्या अभिनयाचा. फार फार मजा आली. गाता तर म्हणजे अद्वितीय तुम्ही दोघं. आणि समीर तुझं काय करावं म्हणजे हा लोचन मजनू
किती कहाण्या घेऊन येतो दरवेळेला. तुला हे कसं सुचतं? का तू समयी झाला? कारण काय तुला पेटवायचं. फार मजा आली. थँक्यू. मनापासून आभार आणि कधीही 500वा प्रयोग पूर्ण होऊ नये हीच देवाचरणी प्रार्थना. येस येस येस. आज हास्यरसिक आणि प्रेक्षकांचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता. आमच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद थँक्यू. आणि थँक्यू. थँक्यू. मंडळी, आज लग्नानंतर पहिल्यांदाच शंकर्या आणि शितली यांची भेट होणार आहे. चला तर बघूया कोणाच्या जीवाची घालमेल होणार, कोणाच्या हृदयाचे ठोके वाढणार. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लवेबल कलाकारांचं. ट्राय. अय माकड तोंड्या, काय टिटवे हा इकडं काय करतोयस? हिथं वय ही तांदूळ येतोय इकडं हा इष्टीनं हा इष्टीनं तांदूळ येतोय आज. हा. ट्रकांचा संपय होय आज. तुला काय करायचं? जा की तुझी कामं कर. मी माझी कामच करायला आलोय इकडं. तू कशासाठी आलाय माहित नाही होय मला? कशासाठी आलोय? कशासाठी आलाय? कशासाठी आलोय? शितलीसाठी आलाय ना? हा? कोण शितली? कोण शितली? शितली? हा हा हा. ती पार होय ती उंडगायची तुझ्यावरती होय. हा बाबो, एवढी ऍक्टिंग करू नको शंकरा, मरशील, जीव जाईल इकडंच. नाही नाही तिचं काय ती ती होय. हो मग अख्ख्या गावाला माहितीये माहेरपणासाठी येते शितली आज. होय होय. मग महिन्याभराने येते. तुला माहित नाही होय? नाही मला काय माहित नाही माहिती येणार आहे ते. नाही मला कशाला माहित असेल. हा मी कशाला मला काय करायचंय? ती येऊ दे नाही येऊ दे. सोड की आता. काय सोडू? इशय सोड की तिचा. मी कवा झाला लग्न झालंय तिचं. अबू वो शादीशुदा औरत है शंकर्या. जागे आपण कवा सोडला हिस्से? आपण नाही आता तो शंकर आहे का? वेगळा शंकर आहे आता. होय का? हा आपल्याला नाही आता काय सोडलं तवाच. आईनं माझ्या 3 स्थळ बघितल्यात माझ्यासाठी. बाबू, हा. 3 बायका घेऊन फिरणार होय तू गावात? 3 बायका असतात का कधी कोणाला? एकच ही. एकीचं बोलता आलं नाही तुला. 3 बायकांचं कौतुक सांगतोय मला. करणार आहे मी प्रियावर लग्न. हा ती चुनखळी होय. हा ती तिच्यावर चुनकडीवर कर कर लवकर करून टाका. हा करणार लवकर कर बाबा. येऊ नको लवकर कर. करणारच आहे मी. मला नका सांगू. मला बोलो. टिटवे ए दाताडीच के इथं एसटी स्टँडवर आहेस म्हणून एक सांगतो तुला. एसटी असती का नाही गाडी, ती एक गेली का नाही की जाऊ द्याची दुसरी येते. पहिलीच्या माग पळायला लागलं ना का पडाय होत. पण बाकीचे एसटी आहेत की नाही शंकर्या, त्या इकडं तिकडं बाकीच्या गावांमध्ये जातात. ह्या गावात एकच एसटी येते. नेमकी तीच चुकली ना तुझी. गाडी आली गाडी आली. शितले शितले बाबू, कशी आहेस? ते राहू दे, मी उचलते. किती दिवसांनी भेटलीस. बारीक झालीस ग, बारीक झालीस. तुला लग्न लई मानवलंय पण. बाबू घालबत बाई मा पुरीचे घालव कसे वर आले आहेत, गुलाबी गुलाबी झाले आहेत. जिजूने ब्लश लावलाय काय? काय बरी आहेस ना? मी एकदम मस्त आहे बघ. म्हणजे तू गेल्यापासून डोक्याचा ताप लईच कमी झालाय. खबरफोड आहे तुझं, जास्त बोलतीस. मस्करी केली, लई आठवण काढली तुझी. मला भारी वाटते तुला भेटून. लई मिस केलं तुला. चल सगळे वाट बघतायत, घरी जाऊया. मामा तर आहेत ना, एवढी वाट बघतायत तुझी. तुला सांगते काय, शंकर्या आहे का तिथं? कुठं? झाडा माग? नाही ते झाडावरचं वांडर उतरलंय खाली रस्त्यावर. शंकर्या बिंकऱ्या कोण जायचं? नाही, मी शंकर्याला बघितलं. नाही ग, शंकर्या नाही आहे. शंकर्याच आहे. शंकराच आहे. शंकर्या, अय शंकर्या. बघितलंय मी तुला. कोण आहे? कोण आहे? कोण बघितलंय मी?
शितले शंकर्या बरं आहेस का? बरं आहे म्या. कशी आहेस? म्या बरी आहे. चांगलं आहे. दुकान कसं चाललंय तुझं? हा मस्त चाललंय. आत्या काय म्हणती, बरी आहे का? हा बरं आहे. आय पण मस्त आहे एकदम. हा, मस्त सगळं चालू आहे चाललंय. त्याचं. हा. लय मस्त. तांदळाची गोणी ना एसटीने येणार आहे, त्याच्यासाठी थांबलाय तो. तूच काय दिली कंडक्टरला दिली मी कधी दिली? gift म्हणून मगाशी दिली. कशी दिली होय? मग आता कशाला? जा की दुकानावर काम कर की, तेल विक्या. तुझं थोबाड बंद कर की. मी बंद करते, तू जा की दुकानावर. मी जाईन नाही तर काय पण करीन. थोबाड बंद ठेव, कळलं ना? बोलते ती कशी करते हा? चल जाऊया. चल येते. ऐक की शितले, बोल की. चाय पिणार का? चाय तिच्या घरी ते साखर चायपत्ती सगळं आहे. ऊसाचं शेत आहे शितलीचं. हे काय तुला माहित नाही व्हय? चल मामा लई वाट थोबाड वाईज बघतो. बंद ठेव की. थोबाड बंद ठेव की वाईज जरा तुझं. काय झालं? कशाला मध्ये मध्ये बोलते? मग तुला काय झालं इकडं? तुला काय झालं? मग थोबाड बंद ठेव. म्हणजे चाय आता विचारायला पाहिजे बाबा. पाहुणे आहे, पहिल्यांदा आली आहे. पागल बिगल झालायस का? पहिल्यांदा कुठं? पिंट्याकडे आपण दोघांनी किती वेळा छापताय. नाही नाही तसं नाही. म्हणजे आता तू पहिल्यांदा आलीस ना. लग्न करून पहिल्यांदा आलीस ना. लग्नानंतर जेव्हा गेली, लग्न करून एक सारखं लग्न करायला पाहिजे. थोबाड पण ठेव की वाईज. अच्छा, लग्न करून आले तर तेच म्हणणार ना. मला चहा प्यायचा आहे. 2 मिनिट पिऊ शकतोय. पिंट्या 2 चाय दे. आणि मी काय थोबाड बघूय तुमचा? आम्ही सापाला दूध पण पाजत नाही आणि चाय पण पाजत नाही. अय पिंट्या, एक दुधाचा कडक स्पेशल चाय मार माझ्यासाठी. चल. स्पेशल कशाला पाहिजे? मग स्पेशल पाहिजे होय. स्पेशल पाहिजे. मी भरते पैसे. काय एवढं त्याच्यात? पैशाचं काय नाही ग. हे असंच मजाक मध्ये तिला बोलत असतो मी. ते माहित आहे मला तुमचा. घी शिवली, तुला पाहिजे ती घी. हे ग शिवले. ऐक ना, 8 क्रीम रोल दे, 8 नान खटाई दे आणि 12 खारी दे मला. काय भस्म्या झालाय तुला? मग भस्म्या. तू बोललास ना घे म्हणून. बघ ग शितले कसं घे बोलतोय. घे घे. दे की लवकर. काय? लगेच देशील बाई? थोडा वेळ घे की. आणि बनवलेला चाय कुठं देतोय? नवीन बनवून दे. थोडा वेळ घे की. सॉरी. उसवाला गाणं गोत सारं. खा क्रीम रोल खा. लय उकळतंय, पटापट बोल. शितले कशी आहेस ग? मी बरी आहे शंकर्या. तू कसा आहेस? हा मी पण मस्त आहे. आणि तुझं कसं चाललंय नवीन घरी? मस्त चाललंय माझ्या सासरी. आमचं लय मोठं घर आहे ना, खटल्याचं घर आहे आमचं. हा. सकाळी 4 वाजता आमच्या घरी मला उठावं लागतंय. आमच्या सासरी सकाळी 4 वाजता उठावं लागतंय. नवरा काय दूधवाला आहे होय तुझा? पागल आहेस काय? मोठा ऑफिसर आहे माझा नवरा. हा, लय प्रेम करतोय माझ्यावर. माझ्या हातची चाय लय आवडती त्याला. हा, मी आता त्याच्यासाठी चाय बनवते. ते काय करतात आता, कपात आहे का नाही कपात, चाय टाकल्यानंतर आधी माझ्या भट्टाला लावते ती. मग माझ्या भट्टाला लावल्यावर मग स्वतःच्या भट्टाला लावते ती आणि म्हणते ती आता गोड लागतोय चहा. असे आहे ते आमचे हे. चाबरा आहे ती. रोमॅन्टिक म्हणतात त्याला. डोंबलाचं रोमॅन्टिक चाबरा आहे ती. हे असं असतं कुठं? हा, बायकोला म्हणलं वाईच वटलाव कपाला, मग ती म्हणणार आता घोटानं झाला चहा गोड. नाटक आहेत सगळे. नाही असंच असतंय. तुला सांगतो 6 महिने थांब. 6 महिन्यानं वाईच इतबर जरी साखर कमी झाली का नाही, कसा गडी कप फुडतोय बघ घरात. करपतय काय करपतय? लक्ष दे की. भांड लागतंय की. नाही आमचे हे लय चांगले आहेत. लय लाड करतात माझे. सगळे लाड करतात घरातले. आमच्या घरी सगळे भारी आहे ती. माझ्यावर लय जीव टाकते ती. आणि आमचा शार्दूल नुसता माझ्या माग करत असतोय. कोण शार्दूल? पाळणा हल्ला काय? मेंटल झालाय सोय. महिनाभरात कुठं पाळणा हलतोय? महिनाभरात नाही हल्ला. जावेचं पोरग आहे. आमच्या जावेचं पोरग आहे ते. माझ्या माग काकू म्हणता येत नाही त्याला. कुक्कू म्हणताय मला. कुक्कू मला हे पाहिजे, कुक्कू मला ते पाहिजे असं म्हणतंय ते. सगळं तूच करते? मीच करते सगळं. त्याला बी सकाळी 7ची शाळा असते ना व. मग त्याचा डबा करते, त्याला आंघोळ पांघोळी घालते, त्याला चाय खारी भरवते, सगळं मी करते.
आमच्या घरी सगळे म्हणते ती जसं काय तुझं गेल्या जन्मीचं लेकरूच आहे शार्दुल्या. होय होय झनाटा द्यायला पाहिजे सारथल्याला, त्याला झनाटा दिला पाहिजे. त्याचं डोकं नाही ती, तुझ्या जावचं डोकं आहे, त्याच्या आईचं डोकं आहे. म्हणजे कसं कुकू 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 करत तुझ्या मागे येईल, मग सगळी कामं त्याची तू करणार. आई बसल तिकडं महाराणीगत खात आहे का नाही. त्या शारदल्याला झनाटा दिला पाहिजे. परत आला ना तुझ्याजवळ बियाण्याचा मुस्काट फोड, आणि तेवढं न करूस, गप आलं ना तरी पण मुस्काट फोडल्यावर असं हित्त धर हित्त पोटाला असा खचून चिमटा काढ गपचूप, कुणाला कळायचं नाही. रडू दे त्याला बियाण्याला. मला आवडतोय शार्दुल्या. तुला बी आवडायची की लहान पोरं. आता काय झालं तुला तेव्हा लगेच रागावलायस एवढा तो? कशाला कुकू कुकू करायचं. स्वतःची पोरं असतील तर गोष्ट वेगळी आहे, दुसऱ्याची पोरं आपण कशाला सांभाळायची. आपलं पोर असतं ना शिकले. चुकून बोललो. वा वा. पहिल्यांदा चहा पिती असो रे. गरम आहे ना म्हणून ना. पुरक्या मारून पिशील होय. गरम आहे रे. बाकी कसं? आठवण काढली होती तुझी परवा. घरच्यांनी इशय काढला होता तुझा, म्हणजे जेवता जेवता इशय निघाला होता तुझा. तांदूळ पाठवले होते ना आईने मला, लग्नात दिलते. त्याचा भात केलता, खूप आवडला सगळ्यांना. म्हणलं आमचं ते गावात भुसारवाला आहे ना, त्याच्या किराण्याचा आहे तो तांदूळ. भुसारवाला म्हणलीस होय. हा, शंकर्या नाही सांगितलंस. त्यांना काय माहितीये शंकर्या कोण आहे ते. भुसार कळेल ना हो, शंकर्या. नाही पण भुसारवाला कशाला म्हणायचं. भुसारवाला आहे होय. मी भुसारवाला नाही म्हणणार. अय भुसारवाला. कबाड फोडीन परत भुसारवाला म्हणलीस. भंगारवाला आहे भंगारवाला बोलू. चालेल तिला सांग. नका भांडू. मग ते मर्दे. तर ते तांदूळ लय आवडलेत सगळ्यांना. तर आमचे हे म्हणत होते का त्या भुसारवाल्याशी ओळख असेल तर मग त्याला सांगशील का पाठवून द्या. नाही म्हणा भुसारवाल्याशी ओळख माझी. हे आमचं हे सांगत होते. नाही पाठवणार, मला लय काम आहेत. मला काही दुसरी काही कामं नाहीत का. तिथं त्याला कशाला तांदूळ पाठवू मी. त्याचं नाही करायचं मला काय. तुझं काय काम असेल तर सांग, तुला दिन पाठवून. माझेच माणसं आहे तिथं, मग माझंच काम आहे ना ते. दुसऱ्याचं कोणाचं आहे परक्याचं तर माझंच आहे. नाही पम्याला सांगशील का मग. काय करीन मी दिन आणून तांदूळ देशील. मग आता तुझं सासर आहे म्हणल्यावर. आणि असं पण टेम्पो, मग मला काही वेगळं नाही. टेम्पो त्याच गावात येतो तर केव्हा तरी येईन मी तांदूळ उतरा. तू एक काम कर ना, गाड्याला पाठव. त्याच्याकडे कुठं गडी आहे. त्योच गडी आहे त्याच्या दुकानातला. पुढे मी जरा मग कोण हाय होय तुझ्याकडे. कोण हाय होय तुझ्याकडं. अरे नका ना. सांग मग तिला कसं बोलते बघ की. हा असं अजून पण भांडताय तुम्ही. मग देवदास आहे ना तो गावात. फोडीन देवदास आणि मी करीन. अजून एक काम होतं. कुणी ट्रॅव्हलर वाला ओळखीचं आहे काय तुझ्या. काय ग काय झालं. ते काय झालं, माझे सासू सासरे आहेत ना, त्यासनी इथं यायचंय आपल्या गावात. आणि 4 दिवसासाठी त्यासनी गाडी पाहिजे होती. तर कुणी ओळखीचं असेल तर बरं पडलं असतं. म्हणजे करीन मी. ती आहे ती पोपट तात्या आहे ना खालच्या आळीतला, त्याच्या पोरानं सुरू केलंय नवीन. त्याला सांगेन शितलीचे सासू सासरे आहेत, करा म्हणाव. करीन. तांदळाची गुन्हे आणीन, ट्रिव्हलरचं पण बघीन. आणि ती शारदल्या आहे ना जावेचं पोरग. जावेचं पोरग आवडतंय ना तुला. लय भारी आहे ते, मज्जा येते त्याच्यावर. दिवस कसा जातोय कळत नाही. सासू सासरे येतील ना गावाला तेव्हा म्हणाव त्याला पण पाठवून द्या. गावची जत्रा आहे आपल्या, त्याला फिरवीन जत्रीत. फिरवशील बाई तू. खेळणी घेऊन दिरा नदीत पण पावाय शिकवी. चालतंय. शंकर मामा मला पण जत्रेत फिरवशील काय. फिरवतो. हा फिरवतो. तुला आहे का नाही शिवले, आकाश पाळण्यात निघतो. पाळणा वर गेला ना ढुंगणाव लात मारून खाली हाकलतो का नाही बघ तुला मी. तू तर तोंड्या आता लय मी मस्करीत मला शंकर मामा म्हणशील होय. हा मग काय बोलू. मामा तुझा बाप आहे. माझा बाप नाही जात तांदळाच्या गोण्या पोचवायला. परका आहे काय, पण तू आता आपल्यासाठीच करतोय ना शंकर्या. मित्र आहे चांगला आता माझा. मित्र तर आहेच की. हा तुझा. आणि करीन ना मी करीन. मला काही नाही. मित्रात मैत्रीत एवढं तर केलंच पाहिजे मित्रांना. तिथले हा तिकडे लय काम असतं का ग तुला. लय काम असते.
हा म्हणून सकाळी 4ला उठावं लागतं. इथं कशी होतीस तू बघ की, हा बागडायचीच नुसती दिवसभर, कुठं ना कुठं असायचीस, मैदानात, माझ्या दुकानात, आमराईत असायचीस, ती बोरचिंच खायला जायचीस तिकडे कॉलेजावर. गाण्याला जुंपलेला बैल केलाय ग तुझा. 4ला उठून सगळी कामं करा. संसार म्हणतात त्याला. मग मी एन्जॉय करते माझा संसार. मला लई मज्जा येते. मी पण करीन शिकली. पम्याचा संसार आहे ना असं मनापासून करीन, म्हणजे त्याच्या फॅमिलीला लई लई सांभाळीन, लई भारी संसार करीन तुला माझा. ती करावंच लागणार आहे ग. ती पम्या पण बेवड, त्याचा बाप बी बेवडा. सकाळपासून निघायचा संसार रेटत. अय पम्या बघितला का कुठं, अय मामांजी बघितलं का कुठं, मग ही गटार हुडक, ती गटार हुडक, मग शेवटी गुत्त्यावर दिसलाय पम्या आणि पम्याचा बाप तंगड्यात तंगडी टाकून पडल्या. काय झाला तू तर तोड्या. मग पम्याबद्दल एक शब्द पण ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवती. बस झालं शिकले. चल ऐक, हे घे चाय घे तुझी, आणि हे बिल तुझं हे भुसारवाला दे. चल शिकले चल. अगं पण असं काय करतीस? चल ग. अगं एवढं काय त्याच्यात, तू एवढं टेन्शन घेऊ नको रे. कुठला विषय कुठं नेला तू. आणि माझं तर बिलकुल बी टेन्शन घेऊ नको शंकर्या. माझं सगळं चांगलं चालू आहे. माझ्या घरचे माझे खूप लाड करते ती. हा म्हणजे सगळ्यांचं मी सगळं करते. सगळं तूच करते व्हय? सगळं मीच करते. मजा येते मला. मजा चांगला आहे. मग ती जावं सासू काय करत नाही का? धाकटी सून पडते ना मी. मग मला करायला लागते सगळं. आणि सासूला सांधेवातीचा त्रास आहे. मी सांगते करू नको म्हणून. मी करीन समज. गुडघे दुखते. लेकाच्या लग्नात बरी नाचत होती नागिन पडून पडून. तू कधी बघितलंस? तू होतास वरातीत. तू ते बुंदीचे लाडू वाटायला गेलेलास ना शितलीच्या लग्नाचे? नाही गेलेलास की? नव्हतो मी वरातीत. मी तिकडे लाडू देऊ तुला, लाडू देऊ तुला. आमच्या ह्यांचा फोन आला असं शिवले. उचली काही चिरायला. उचल उचल जीजूंचा फोन उचल. आमच्या आईचा फोन आहे. आईचा आहे. हाय बोल ग. ही आले आले. अगं शिवली भेटली. हा येते येते. हा चल बाय. हे आईचा फोन आलाय. चल पड. चल चल निघूया. चल चल बाय. लोही वाट बघतो. तिथले ऐक की. बोल की. चल की. शितले बोल की. ऐक की. बोल की. अगं ती आज व्हॅलेंटाईन डे आहे. अरे हा माझ्या लक्षातच आलं नाही बघ. विसरूनच गेले मी. बेस्ट विशेस. हा चल येते. बेस्ट विशेस. ऐक की. बोल की. ऐक की. पुढचं बोल की. ऐक्य मध्येच आयुष्य घालवणार आहेस वय. शितले ती काय झाले म्हणजे मी आहे का नाही 3 महिन्यापूर्वी आहे का नाही तुझ्यासाठी एक चेन केली होती तुला व्हॅलेंटाईन डेला द्यायला. पण मध्ये लग्न झालं तुझं तर तुला देताच नाही आली. तर ती आता देऊ का ग? घेतली असती पण काय सांगणार. म्हणजे आता लगीन झालंय माझं तर म्हणजे आपलं नातं काय सांगणार. म्हणजे नाही काय सांगू शकत. त्याच्यामुळं नाही घेऊ शकत. घेतली असती. चल निघूया. हे भुसारवाल्या तुझी अक्कल ना तिथंच राहणार. दे चैन तिला. नाही पण ये की चैन. सांगायचं काय कुणी दिली तिला जरा. मी दिली सांग की. म्हणजे एवढ्या दिवसांनी माझी मैत्रीण मला भेटायला आली. जीवा भावाच्या मैत्रिणीला शिवलीने दिली असं सांग. हा दे की पटकन आता. चांगली आहे. चांगलं आहे ना. मला चॉईस माहित आहे तुझी. ती हुक तसं नाही काढायचं बरं का. ए तस नाही ती हुक नाही. ही बघ ही उलटवाला आहे. ही तुला ती सरळ नाही आवडत ना म्हणून मला आणलंय. हे बघ थांब. अशी वळ. ही बघ. दिसते चांगलं दिसते. शितले
भुसारवाल्या, आता याच्या पुढे लग्न झालेल्या बायकांना चैनी देत बसू नकोस. लग्न झालंय तिचं, कळलं ना? बायको असेल दुसऱ्याची, पण शितली माझीच आहे फॉरएव्हर. कारण कुमार शंकर्या लव्ज मिसेस शितली. काय दे तू तुझं पैसे किती झालं? क्या बात है. प्रहसन वगैरे नाही, हे खरोखरी इथे घडतंय असं वाटत होतं आम्हाला. इतका रिलेटेबल, इतका खरा खरा वठवला तुम्ही हा प्रसंग. क्या बात, क्या बात. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसादा. एक बोट समुद्रातून चालली आहे, त्याच्यात 3 प्रवासी बसलेत आणि वाईड शॉटमध्ये जेव्हा पाणी दिसतं तेव्हा ते समुद्राचं पाणी आहे का तिघांच्या डोळ्यातलं आहे कळत. कारण खारटपणा दोन्ही पाण्यात आहे, डोळ्यातल्या पण आणि खालच्या पण. लाजवाब, लाजवाब. म्हणजे माझी अशी कळकळीची विनंती आहे गोस्वामी नावाच्या माझ्या मित्राला, आत्ता सर वगैरे म्हणत नाही, गोस्वामी नावाच्या माझ्या मित्राला, की त्यांनी एक इंटेन्स लव्ह स्टोरी गुलकन नंतर लगेच डिरेक्ट करायला पाहिजे. म्हणजे आम्हालाही अभिमानाने सांगता येईल की फक्त करण जोहर नाही, आमच्याकडे गोस्वामी पण आहे. तो एक अत्यंत अव्यक्त असं प्रेम अत्यंत उत्कटपणे मांडू शकतो. लाजवाब, लाजवाब. आणि ते समुद्रकाठी काय म्हणतात त्याला, लाईट हाऊस ना, लाईट हाऊस. तो असं फिरत असतो ना लाईट. हो. तर हे जे सादरीकरण होतं ना, ते तो प्रकाश जो त्याचा फिरतो ना, तो फिरून गेलाय आणि तो परत यायच्या मधला जो अंधार आहे त्यातलं सादरीकरण होतं हे. अत्यंत गहिर, अत्यंत उत्कट आणि लाजवाब, लाजवाब. कमालीच्या ताकदीचे ऍक्टर्स आहात तुम्ही तिघही, कमालीच्या ताकदीचे. खूप मजा आली, खूप टच केलं. आणि एकदम वाईड शॉट जेव्हा लागला बोटीचा तेव्हा एक पेंग्विन असा उडी मारत होता, मला त्याचा आवाज टॉय असा येतो. आय लव्ह यू. थँक्यू दादा. सोनाली ताई. अप्रतिम. म्हणजे आम्हाला हा, मला वाटतं 3 तासाचा सिनेमा बघायला मिळाला. खूप कौतुक आमिर तुझं आणि तुझ्या टीमचं. कारण अनेक क्षण जेव्हा असं वाटत होतं आमच्या श्वासाचाही आवाज येऊ नये, तिथे तुझे सूर होते. मी समजू शकते पृथ्वीक, तुझा अभिनय बघताना मनातल्या मनात तुझ्याशी मी भांडत होते की अरे तिचं लग्न झालंय रे. आणि कुठेतरी तुझ्याबद्दल सहानुभूती असं नाही, पण तुझं कळत होतं, तुझं प्रेम कळत होतं. त्यामुळे द्विधा मनस्थिती होत होती. शिवा अप्रतिम. आणि ना मग तुझ्यातला जो निर्मळपणा होता तो इतका हवा असं वाटला की तो मित्र आहे आता चांगला, त्याला शेकहँड करण्यासाठी तुझा हात आला चटकन पुढे. ते इतकं गोड होतं सगळं. फार फार तरल परफॉर्मन्स होता. आणि तुम्हा तिघांसाठी असं वाटलं की यांच्या भावनांना न्याय मिळू दे. फार छान. वा 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 वा. व्हेरी इमोशनल परफॉर्मन्स. सबंध प्रहसन चालू असताना बॅकग्राऊंडला आमिर दादानं रचलेली ट्यून वाजत होती, अतिशय हृदयद्रावक होती ती. फारच फारच भारी सादरीकरण. थँक्यू. आणि मंडळी, हास्याचा हा आविष्कार असा चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र विसरू नका, आता आठवडा होतोय हसरा, कारण तुमच्या भेटीला येते तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.